लास्ट लेक्चरला काय बघितलेलं आपण? ओके. लास्ट लेक्चरला आपण पोलॅरोग्राफी ॲपरेटस डिस्कस केलं होतं. ओके. अँड ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोडचे ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस बघितले होते. आवाज कमी करता का तिथला? स्क्रीन दिसते सगळ्यांना? हॅलो. येस मॅम. स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस मॅम. दिसते का स्क्रीन? बघा आपल्याला फर्स्ट इलेक्ट्रोड झाला होता ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोड. ओके. नेक्स्ट इलेक्ट्रोड बघायचं आपल्याला रोटेटिंग प्लॅटिनम इलेक्ट्रोड्स. ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोडचं डिसएडव्हान्टेजेस काय बघितलेलं आपण? डिसएडव्हान्टेजेस काय होतं त्याचं? थांबा, बालाजी गाडगे तुम्ही सांगा काय बघितलेलं आपण डिसएडव्हान्टेजेस ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोडचं? बघून सांगायचं नाही. हा काय म्हणताय तुम्ही? काय ऐकू येईना? हा अजून काय बघितलेलं? तर बघा आज आपल्याला बघायचं आहे रोटेटिंग प्लॅटिनम इलेक्ट्रोड्स. यामध्ये मेन डिसएडव्हान्टेजेस काय? इट इज युज्ड ॲज अ हायर पॉझिटिव्ह. डिसएडव्हान्टेजेस काय आहे याचं ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोडचा? इट इज कॅन नॉट बी हायर पॉझिटिव्ह पोटेन्शियल ड्यू टू ऑक्सिडेशन ऑफ मर्क्युरी. जे की मर्क्युरीचं ऑक्सिडेशन होते त्यामुळं ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोड मध्ये आपण हाय पोटेन्शियल यूज करू शकत नाही. ओके. लक्षात आले डिसएडव्हान्टेजेस मेन काय आहे त्याचं? की मर्क्युरीचं ऑक्सिडेशन होत असल्यामुळं जे काय हायर पोटेन्शियल आहे त्या इलेक्ट्रॉन मधला आपल्याला यूज करता येत नाही. देन नेक्स्ट बघा व्हाय द प्लॅटिनम इलेक्ट्रोड इज रोटेटेड. आता बघा प्लॅटिनम इलेक्ट्रोड का रोटेट होतोय? इफ द प्लॅटिनम इलेक्ट्रोड इज स्टेशनरी देन द डिफ्युजन करंट विल बी स्लोली अटेन्ड. आता बघा हा जो काही प्लॅटिनम इलेक्ट्रोड आहे जो काही रोटेट होतोय तो काय होणार आहे? रोटेट झाल्यामुळे काय होणार आहे? जो काही करंट आहे तो डिफ्यूज होणार आहे. ओके. डिफ्यूज होणार आहे म्हणजे काय होणार आहे? स्प्रेड होणार आहे तो सगळीकडे करंट. देन नेक्स्ट so to overcome the problem platinum electrode rotated at a constant speed which result in increasing sensitivity and rate of attending steady diffusion current. आता हा जो काही रोटेटिंग प्लॅटिनम इलेक्ट्रोड आहे तो सतत रोटेट होत असल्यामुळे कंटिन्युअसली रोटेट होत असल्यामुळे काय होणार आहे? कॉन्स्टंट स्पीडने रोटेट होत असल्यामुळे सेन्सिटिव्हिटी जी काय आहे त्या इलेक्ट्रोडची ती काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. ओके. अँड स्टेडी डिफ्युजन करंट. हा जो काही करंट आहे डिफ्युजन करंट जो काही करंट स्प्रेड होणार आहे तो स्थिर होणार आहे. ओके. लक्षात आलंय? जो काही प्लॅटिनम इलेक्ट्रोड आपण जो यूज करणार आहे तो काय यूज करणार आहे? की त्या ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोड मध्ये आपण हाय पोटेन्शियल यूज करू शकत नाही. का बरं यूज करू शकत नाही? कारण की मर्क्युरीचं ऑक्सिडेशन होत असल्यामुळं तो यूज करू शकत नाही आपण. अँड रोटेटिंग प्लॅटिनम इलेक्ट्रोड नंतर आपल्याला यूज करायचा आहे. यूज का करायचा आहे? तो की जसं रोटेट होत जाईल तसं जसं करंट काय होणार आहे? डिफ्यूज होत जाणार आहे. ओके. म्हणजे सगळीकडे स्प्रेड होणार आहे तो करंट. आणि हा जो काही रोटेट आहे कॉन्स्टंट स्पीडने रोटेट होत असल्यामुळे त्याची सेन्सिटिव्हिटी जी काय ती इन्क्रीज होणार आहे. अँड स्टेडी डिफ्युजन करंट. आता बघा इथं डायग्राम मध्ये दाखवलंय कन्स्ट्रक्शन काय सांगितलं याचं? द कन्स्ट्रक्शन ऑफ रोटेटिंग प्लॅटिनम इलेक्ट्रोड इज इव्हिडंट फॉर फ्रॉम द figure. The electrode is constructed from the
स्टँडर्ड मर्क्युरी सील, हा जो काही इलेक्ट्रोड कन्स्ट्रक्ट केलाय तो कशाने केलाय, मर्क्युरी सील. द इलेक्ट्रोड it consists of 5 mm platinum wire having 0.5 mm diameter below standard mercury seal by passing through a small hole. आता ह्यामध्ये जी काही प्लॅटिनम वायर घ्यायची आपल्याला तो ते काय करायचे, स्मॉल होल मधून आपल्याला पास करायचे. तर बघा त्या वायरचा डायमीटर किती दिला आपल्याला, 0.5 mm. ओके, आणि ती प्लॅटिनम वायर कितीची घ्यायची आपल्याला, 5 mm ची. ओके, म्हणजे त्याची लेंथ किती असणार आहे, 5 mm, आणि डायमीटर किती असणार आहे, 0.5 mm. A wire of mercury seal is connected to a source that apply voltage. आता ह्यामधून काय करायचं, जी काय मर्क्युरी वायर आपण सील केली ती कशाला कनेक्ट करायचे, सोर्स ऑफ अप्लाइड व्होल्टेज, जिथून व्होल्टेज अप्लाय होते तिथं काय करायची, ती वायर कनेक्ट करायचे. ओके, म्हणजे व्होल्टेजला कनेक्ट केल्यामुळे काय होणार आहे, जसं जसं व्होल्टेज वाढत जाईल तसं तसं करंट पण इन्क्रीज होत जाणार आहे. The tubing from the stem of electrode which is rotated at a constant speed of 600 rpm. आता ही जी काही रोटेट होणार आहे ती कितीच्या स्पीडने रोटेट होणार आहे, 600 rpm. Then next बघा वर्किंग. रोटेटिंग प्लॅटिनम इलेक्ट्रोड इज युज्ड ऍज अ इंडिकेटर इलेक्ट्रोलाइट. हा जो काही इलेक्ट्रोड आहे तो काय करायचा आपल्याला, इंडिकेटर इलेक्ट्रोलाइट म्हणून यूज करायचा आपल्याला. टू द एनालाइट सोल्युशन सपोर्टिंग इलेक्ट्रोलाइट लाईक KCl इज ऍडेड. आता यामध्ये कोण इलेक्ट्रोलाइट जे काही सोल्युशन आपल्याला ऍड करायचे ते कशाचं करायचंय, KClचं. दॅट इज 50 to 100 times of sample concentration. आता ह्याचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आपण घेणार आहे, जे काही कॉन्सन्ट्रेशन असेल त्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये ते आपल्याला घ्यायचंय KCl सोल्युशन. यामध्ये मेन्शन नाही केलं किती कॉन्सन्ट्रेशनचं आपल्याला घ्यायचंय. The pure nitrogen gas is bubbled through the solution to expel out dissolved oxygen. आता ह्यामध्ये जो काही नायट्रोजन गॅस आपल्याला जो काही फिल करायचंय तो का फिल करायचंय, कारण की जे काही ऑक्सिजनचे बबल्स आहेत ते आपल्याला एक्सपेल आउट करायचे, म्हणजे रिमूव्ह करायचे आपल्याला. ओके, द पोटेन्शियल इज अप्लाइड अक्रॉस द इलेक्ट्रोड अँड टायट्रेशन इज स्टार्टेड. आता जे काही पोटेन्शियल असेल इलेक्ट्रोड वरचं ते काय करायचं आपल्याला, अप्लाय करायचं आणि टायट्रेशन स्टार्ट करायचं. आता जो काही ग्राफ येईल, आता बघा ग्राफ इज प्लॉटेड बिटवीन द व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन ऍडेड व्हर्सेस डिफ्युजन करंट अँड द एंड पॉइंट डिटेक्ट. आता हा जो काही ग्राफ आहे तो कसा प्लॉट करायचा आपल्याला, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इज ऍडेड वर्सेस डिफ्युजन करंट, या वर्सेस आपल्याला हा ग्राफ प्लॉट करायचा अँड एंड पॉइंट डिटेक्ट करायचा. आता इथे डायग्राम मध्ये बघा दाखवले त्यांनी, लेंथ पण दिली 5 सेंटीमीटर. मर्क्युरी कॉपर वायर, मर्क्युरी प्लॅटिनम वायरची लेंथ दिली बघा 5 to 6 mm, डायमीटर दिलाय 0.5 mm. ओके, लक्षात आले ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोड सगळ्यांच्या, सॉरी रोटेटिंग प्लॅटिनम इलेक्ट्रोड लक्षात आलंय. कन्स्ट्रक्शन वर्किंग समजले त्याचं, येस मॅम. हॅलो, माझा आवाज येत नाही का तुम्हाला, समजलं मॅम. कोणाला समजलं नाही त्यांनी राईज हँड करा, आवाज येत नाही मला कोणाचाच. समजलं नाही त्यांनी राईज हँड करा. तुम्हाला समजले सगळ्यांना, रोटेटिंग प्लॅटिनम इलेक्ट्रोड सगळ्यांना समजलंय. स्थिर होणार म्हणजे तो इन्क्रीज पण नाही होणार आणि डिक्रीज पण नाही होणार, ती रोटेट होत असल्यामुळे तो स्थिर राहणार करंट. तो रोटेट होत असल्यामुळेच त्याची सेन्सिटिव्हिटी पण इन्क्रीज होणार आणि करंट काय आहे तो स्टेबल होणार. ओके, तर इन्क्रीज डिक्रीज झाला तर त्या ग्राफ मध्ये नंतर चेंजेस होतील. बघा लास्ट पॉइंट आहे ऍप्लिकेशन ऑफ पोलॅरोग्राफी.
ऍप्लिकेशन काय काय आहेत बघा पोलॅरोग्राफीचे. क्वालिटेटिव्ह अनालिसिस. फर्स्ट काय क्वालिटेटिव्ह अनालिसिस. आता बघा क्वालिटेटिव्ह अनालिसिस म्हणजे काय तुम्हाला लक्षात आलंय सगळ्यांच्या. क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह अनालिसिस डेफिनेशन सगळ्यांच्या लक्षात आहे. ओके, तर बघा इथं फर्स्ट काय ऍप्लिकेशन दिले पोलॅरोग्राफीचं. क्वालिटेटिव्ह अनालिसिस. इट हेल्प्स characterization of organic matter and various metal interaction from half wave potential of the current versus voltage graph. आता यामध्ये क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये काय करायचं, जो काय आपण ग्राफ घेणार आहे करंट वर्सेस व्होल्टेजचा, त्यामध्ये काय करायचं, जे काही ऑर्गॅनिक मॅटर्स आहेत किंवा मेटल मेटल इंटरॅक्शन होणार आहे. मेटल मेटल इंटरॅक्शन कधी होणार आहे, जे काय आपण मेटलचे इलेक्ट्रोलाइट त्यामध्ये इलेक्ट्रोलाइट सोल्युशन मध्ये डीप करणार आहे तेव्हा इंटरॅक्शन होणार आहे त्यांचं. ओके, ह्यामध्ये काय करायचंय, जे काही ऑर्गॅनिक मॅटर अँड मेटल इंटरॅक्शन होणार आहे हाफ वेव्ह पोटेन्शियल ड्यू टू करंट वर्सेस व्होल्टेज ग्राफ. आपल्याला ग्राफ प्लॉट करायचंय करंट वर्सेस व्होल्टेज. नेक्स्ट ऍप्लिकेशन आहे क्वालिटेटिव्ह झाले का, क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. सेकंड ऍप्लिकेशन आहे क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. पोलॅरोग्राफी इज used in the determination of concentration of drug, metal ions etc. in the given sample. आता क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये काय करायचं, जे काही मेटल किंवा ड्रगचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते आपल्याला डिटरमाइन करायचंय. ओके, देन नेक्स्ट थर्ड आहे डिटर्मिनेशन ऑफ इनऑर्गॅनिक कंपाऊंड. आता यामध्ये काय करायचं आहे, जे काही इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत त्याचं डिटर्मिनेशन करायचं आहे. डिटरमाइन ऑफ कॅटायन anion इन द प्रेझेन्स ऑफ इंटरफेरिंग आयन्स. जे काही कॅटायन anions जे काही इंटरफेअर होणार आहे ते काय करायचं आपल्याला डिटरमाइन करायचं. ओके, लक्षात येतंय. देन नेक्स्ट फोर्थ आहे डिटर्मिनेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. आता यामध्ये काय करायचंय, जे काही ऑर्गॅनिक कंपाऊंडचं स्ट्रक्चर असेल किंवा क्वालिटेटिव्ह अनालिसिस ऑफ मिक्सचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, यामध्ये काय करायचं, ह्याचं डिटर्मिनेशन करायचंय. ऑर्गॅनिक कंपाऊंड, डिटर्मिनेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. यामध्ये काय करायचंय, जे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड किंवा जे काही कोणता आपण जो काही घेणार असेल ऑर्गॅनिक कंपाऊंड, त्याचं काय करायचंय, फर्स्ट काय करायचंय, डिटर्मिनेशन करायचंय. पण कशाचं डिटर्मिनेशन करायचं, ऑर्गॅनिक कंपाऊंडचं स्ट्रक्चर अँड मेटल आयन्स. सॉरी, क्वालिटेटिव्ह अनालिसिस मिक्सचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, जे काही मिक्सचर घेणार आहे आपण. हा सॉरी, क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. देन नेक्स्ट फिफ्थ आहे इस्टिमेशन ऑफ डिझॉल्व्ड ऑक्सिजन. आता यामध्ये काय करायचं, जो काही ऑक्सिजन डिझॉल्व्ह झालाय त्याचं इस्टिमेशन करायचं आपल्याला. अमाऊंट ऑफ ऑक्सिजन डिझॉल्व्ह इन aqueous solution or organic solvent can be calculated with the help of polarography. आता जो काही ऑक्सिजनचं जे काही एस्टिमेशन झाले ते आपण कशा थ्रू कॅल्क्युलेट करणार आहे, पोलॅरोग्राफी. देन नेक्स्ट सिक्स्थ आहे फार्मास्युटिकल ऍप्लिकेशन. यामध्ये काय दिले बघा, टेट्रासायक्लिन अँटीबायोटिक सल्फोनामाइड कॅन बी अनालाइज्ड बाय पोलॅरोग्राफी. आता बघा, हे जे काही टेट्रासायक्लिन किंवा सल्फोनामाइड आहे ते ब्रॉड अँटीबायोटिक्स आहेत, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आहेत. त्यांचं काय करायचं आपल्याला, अनालिसिस करायचंय. फार्मास्युटिकल ऍप्लिकेशन मध्ये काय करायचं आपल्याला, जे काही ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आहेत त्यांचं अनालिसिस करायचं. आता ते ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक कोणते, टेट्रासायक्लिन सल्फोनामाइड्स. ओके, ऍप्लिकेशन्स लक्षात आली. येस मॅम. समजलंय प्लॅटिनम सॉरी रोटेटिंग प्लॅटिनम इलेक्ट्रोड समजलंय सगळ्यांना. ऍप्लिकेशन ऑफ पोलॅरोग्राफी आपलं इथं युनिट 5 संपलेलं. एकच इलेक्ट्रोलाइट राहिलेला होता आपला. हॅलो, येस मॅम. येस मॅम. रोल नंबर 59, रोल नंबर 59.
59 roll number. (32) Yes, teacher. 32 roll number. Yes, teacher. माझा आवाज येतोय तुम्हाला? Yes, teacher. ओके, समजलंय तुम्हाला आजचा पॉइंट? ते कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग थोडं स्लो मध्ये सांगा, ते फास्ट सांगितलं तुम्ही. ओके, तर बघा रोटेटिंग प्लॅटिनम इलेक्ट्रोडचं कन्स्ट्रक्शन काय बघितलं होतं आपण. आता बघा डायग्राम वरून तुम्हाला कन्स्ट्रक्शन लिहिता येईल. The electrode is constructed from a standard mercury seal. आता हा जो काही इलेक्ट्रोलाइट कन्स्ट्रक्ट केलाय तो कशाने कन्स्ट्रक्ट केलाय? मर्क्युरी सील, स्टँडर्ड मर्क्युरी सीलने कन्स्ट्रक्ट केलाय. म्हणजे ह्यामध्ये पण मर्क्युरी प्रेझेंट असणार आहे. It consists about 5 mm platinum wire having 0.5 mm diameter below the standard mercury seal by passing through the small hole. आता यामध्ये जे काही प्लॅटिनम वायर आपण स्मॉल होल मधून पास करणार आहे त्याची लेंथ किती असणार आहे? 5 to 6 mm and diameter किती असणार आहे? 0.5 mm. A wire of mercury seal is connected to the source that apply voltage. आता ह्यामध्ये काय करायचं, जी काय वायर आपण कनेक्ट करणार आहे व्होल्टेजला आपल्याला कनेक्ट करायचं आणि व्होल्टेज अप्लाय करायचं. Then next the tubing from the stem of electrode which is rotated at a constant speed of 600 rpm. आता हा जो काही रोटेटिंग प्लॅटिनम इलेक्ट्रोलाइट आहे तो कितीच्या स्पीडनं रोटेट होणार आहे? 600 rpm. ओके, कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्हाला एवढंच लिहायचं आहे. मर्क्युरीचे जे काही प्लॅटिनम वायर आपण स्मॉल होल मधून पास करणार त्याची लेंथ किती आहे, त्याचं डायमीटर किती आहे आणि हा जो काही रोटेटिंग प्लॅटिनम इलेक्ट्रोलाइट तो कशाने कन्स्ट्रक्ट केलेला आहे. ओके, आणि हा कितीच्या स्पीडने रोटेट होणार आहे. ओके, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला एक्झाम मध्ये लिहिता येईल. आपल्याला काय काय लिहायचं एवढे जरी पॉइंट लक्षात आले तुमच्या तरी तुम्हाला लिहिता येईल. आता बघा वर्किंग काय सांगितलंय. हा जो काही रोटेटिंग प्लॅटिनम इलेक्ट्रोलाइट आहे तो कसा ऍक्ट करतोय? ऍज लाईक अ इंडिकेटर इलेक्ट्रोलाइट. इंडिकेटर इलेक्ट्रोलाइट म्हणून आपल्याला यूज करायचे. टू द एनालाइट सोल्युशन सपोर्टिंग इलेक्ट्रोलाइट लाईक KCl इज ऍडेड. आता हा ह्यामध्ये कोणतं सोल्युशन ऍड करायचं आपल्याला? KCl चं. The pure nitrogen gas is bubbled through the solution to expel out the dissolved oxygen. आता ह्यामध्ये जो काही प्युअर ऑक्सिजन गॅस आपण पास करणार तो कशासाठी पास करायचा आपल्याला? जे काही ऑक्सिजनचे बबल्स फॉर्म होणार आहेत ते रिमूव्ह करण्यासाठी. Then potential is applied across the electrolyte and titration is a start. आता पोटेन्शियल जे काय ते आपल्याला अप्लाय करायचं आणि टायट्रेशन स्टार्ट करायचं. टायट्रेशन स्टार्ट केल्यावर बघा जे काही रिडिंग येतील एंड पॉइंट तुम्हाला डिटेक्ट होईल तो ग्राफ आपल्याला प्लॉट करायचा आहे. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन ऍडेड व्हर्सेस डिफ्युजन करंट. ओके, हा ग्राफ आपल्याला प्लॉट करायचा आहे. ह्यामध्ये लक्षात आलंय? 32 रोल नंबर वर्किंग कन्स्ट्रक्शन. येस मॅडम. मॅडम मर्क्युरी सील कुठे आहे? मर्क्युरी सील खाली एंड पॉइंटला, एंडला. इथं बघा वर मर्क्युरीने सील केलं, इथं मर्क्युरी दाखवलंय फक्त. 21 to 22 mm च्या खाली जो काही मर्क्युरी दाखवलाय त्याने कन्स्ट्रक्ट केलेला असणार आहे, म्हणजे त्यामध्ये मर्क्युरी फिल केलेला असणार आहे. ओके, लक्षात आलंय? हा इलेक्ट्रोलाइट लक्षात आलंय? येस टीचर. ओके, काय शंका आहे कोणाला युनिट 5th मध्ये? कोणता पॉइंट रिपीट करायचा आहे? मोलर. ओके,
ओके, तर बघा बऱ्याच जणांच्या लक्षात आलं नाही मोलार सोल्युशन आणि नॉर्मल सोल्युशन कसं बनवायचं. आता बघा मोलॅरिटीची डेफिनेशन काय बघितलेली आपण. एकानं सांगा तुम्ही. मोलॅरिटीची डेफिनेशन काय बघितलेली आपण. ओके, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन 1 लिटर सोल्युशन असं आपण डेफिनेशन बघितली. पण ते जे काही नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आहे ते कसे कॅल्क्युलेट करायचे माहितीये तुम्हाला. नाही माहित. आता बघा मोलॅरिटीचा जो काही फॉर्म्युला आहे तो मोलॅरिटी इज इक्वल टू वेट ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट. जे काही नंबर ऑफ सोल्यूट आपल्याला कॅल्क्युलेट करायचे ते N डिवायडेड बाय W. ओके, W म्हणजे काय घ्यायचं आपल्याला मॉलिक्युलर वेट आणि वेट ऑफ सोल्यूट इंटू 1000 ml. हॅलो, Yes, ma'am. ब्लॅक बोर्ड दिसतोय तुम्हाला. No, ma'am. दिसत नाही. Yes, ma'am. दिसतोय ना. दिसतोय का आता. हो मॅम दिसते. ओके, तर बघा आज आपण मोलॅरिटी आणि नॉर्मॅलिटीचे जे काही सोल्युशन तुम्हाला समजले नाहीत बनवायचे कसे ते आपण आज बघूया. बघा सेकंड इयरला पण तुम्हाला युजफुल आहे. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल कराल तेव्हा तुम्हाला सांगितलंय की 2 मोलार सोल्युशन बनवा, 2 नॉर्मल सोल्युशन बनवा. ओके, आता बघा जो काय आपण मोलॅरिटीचा फॉर्म्युला बघितलाय वेट ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट इंटू 1000 ml डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट. हा फॉर्म्युला आहे. आपल्याला काय दिलेलं असणार. आता समजा जर NaOH किंवा NaCl इथे कोणते एक्झाम्पल घेतलं तुम्ही. NaOH तर तुम्हाला मोलॅरिटी सांगितली. ओके, 2 मोलार सोल्युशन बनवा NaOH चं. आपल्याला काय दिले मोलॅरिटी दिले. ओके, इथे 2 येणार. मग आपल्याला माहित असणार की वेट ऑफ सोल्यूट म्हणजे किती वेट घ्यायचंय की जेणेकरून की ते 2 मोलार सोल्युशन होईल. आता ह्या फॉर्म्युला मध्ये घालून तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करून किती आपल्याला वेट घ्यायचंय NaOH चं ते कॅल्क्युलेट ह्या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही करणार आहे. आता बघा इथं व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट. आता जे आपण 1 लिटर ऑफ सोल्यूट बघितलं होतं 1 लिटर ऑफ सोल्यूट. आता यामध्ये जेव्हा तुम्ही 2 मोलार सोल्युशन बनवाल NaOH चं त्यामध्ये 1 लिटर ऑफ सोल्यूट आणि सॉल्व्हंट एकदाच म्हणजे एकाच ह्याच्यात असली पाहिजे आणि त्या दोन्हीचं 1 लिटर सोल्युशन आपल्याला बनवायचं. म्हणजे आपल्याला माहित नसणार की व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट आपल्याला किती घ्यायचं. एखाद्या वेळेस सोल्यूट लिक्विड फॉर्म मध्ये असू शकतो किंवा सॉलिड फॉर्म मध्ये असू शकतो. ओके, आता समजा सांगितलं तुम्हाला 1 मोलार सल्फ्युरिक ऍसिड बनवा. सल्फ्युरिक ऍसिड कसं आहे लिक्विड फॉर्म मध्ये. ओके, म्हणजे इथं काय करायचं आपल्याला मोलॅरिटी दिलेली असणार. काय दिले बघायचं मोलॅरिटी दिलेली असणार वेट ऑफ सोल्यूट
दिलेलं नसणार आपल्याला, म्हणजे आपल्याला किती वेट घ्यायचंय त्या सोल्यूटचं माहित नाही. ओके, त्या फॉर्म्युलाने तुम्ही कॅल्क्युलेट करणार. किंवा एखाद्या वेळेस असं पण दिलं जाईल की 20 ग्रॅम NaOH in 500 ml वॉटर. तर त्याची मोलॅरिटी किती आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. आता त्याचं वेट किती दिलंय, 20 दिले. मग मॉलिक्युलर वेट किती असणार आहे NaOH 40 into 100 आणि व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट किती दिलाय 500 ml. ओके, 500 ml. आता ह्या ml चं तुम्हाला कन्वर्जन करायचंय लिटर मध्ये. तुम्ही कसं लिटर मध्ये कन्वर्जन करणार. 500 ml दिले म्हणजे तिथं 500 ml लिहायचं नाही, त्याचं लिटर मध्ये कन्वर्जन करून तिथं लिहायचं. म्हणजे तुम्हाला किती मोलार सोल्युशन, किती मोलार होईल ते सोल्युशन तुम्हाला समजेल. ओके, लक्षात आलं. मोलॅरिटी पूर्ण कन्सेप्ट क्लिअर झाली, कसं सोल्युशन बनवायचंय मोलार. आता येईल कोणत्या पण कंपाऊंड किंवा लिक्विडचं सांगितलं तर तुम्हाला इकडे समजले तुम्हाला सगळ्यांना. मॅम अजून एकदा एक्सप्लेन करता का प्लीज. ओके, आता बघा मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय दिला, वेट ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट into 1000 ml डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट. ओके, आता तुम्हाला एखादं एक्झाम्पल, आता बघा एक्झाम्पल सांगते तुम्हाला. कॅल्क्युलेट द मोलार कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन ऑफ 5 ग्रॅम ऑफ NaOH in 50 ml water. 5 ग्रॅम ऑफ NaOH in 50 ml of water. त्याचं मोलार कॉन्सन्ट्रेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. आता मोलार कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करायचं म्हणजे आपल्याला मोलॅरिटी दिलेली नसणार. ओके, वेट ऑफ सोल्यूट किती दिले 5, इथं व्हॅल्यू टाकायची 5 आणि NaOH चं मॉलिक्युलर वेट किती आहे. तुम्हाला मॉलिक्युलर वेट कसं कॅल्क्युलेट करायचं माहिती आहे ना. तुम्हाला मॉलिक्युलर वेट किती NaOH 40 येणार. 1000 ml आहे तसंच आणि व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट किती दिलाय 50 ml. त्याचं काय करायचं आपल्याला लिटर मध्ये कन्वर्जन करून तिथं व्हॅल्यू ऍड करून मोलॅरिटी कॅल्क्युलेट करायची. किती येईल मोलॅरिटी सांगा. मोलॅरिटी किती येईल. Calculate the molar concentration of solute when 5 gram of NaOH in 50 ml of water. तर किती मोलॅरिटी येईल तिची 2.5 12.5 येते का बघा. 2.5. येस 2.5 येते मोलर. येते का 2.5 मोलार येते का. येस मॅम. समजलं. आता मोलॅरिटीचं आता कोणतंही सोल्युशन असेल तुम्ही ह्या फॉर्म्युल्यानं सोल्युशन बनवायचं. ओके, आता बघा काही वेळेस मोलॅरिटी दिलेली असणार. तुम्हाला सांगितलं 2 मोलार NaCl बनवा किंवा NaOH H2SO4 काय असेल ते 2 मोलार बनवायला सांगितलं असणार. आपल्याला व्हॉल्यूम माहिती नसणार किती ऍड करायचं सोल्यूटचा. काय करायचं ते नाही घ्यायचं, त्यामध्ये व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट घ्यायचं नाही, फक्त into 1000 ml करायचं. म्हणजे तुम्हाला वेट समजेल किती घ्यायचंय वेट ऑफ सोल्यूट. मग ते समजल्यावर तुम्ही 1 लिटर होईपर्यंत सोल्यूट त्यामध्ये ऍड करायचं. समजलं मोलॅरिटी. फॉर्म्युला लिहून घ्या, तुम्हाला उपयोगाला येईल पुढे पण. फॉर्म्युला लिहिलाय सगळ्यांनी. बघा हे विसरायचं नाही ना, पुढे पण उपयोगाला येईल तुमचं. मोलार सोल्युशन, नॉर्मल सोल्युशन.
असं नाही की फक्त फर्स्ट इयरलाच आहे मोलार नॉर्मल सोल्युशन बनवायचं. आता बघा नॉर्मॅलिटीची डेफिनेशन काय बघितलेली आपण? नॉर्मॅलिटीची डेफिनेशन काय बघितलेली? बालाजी घाडगे तुम्ही सांगा नॉर्मॅलिटीची डेफिनेशन काय बघितलेली आपण? लक्षात आहे का? त्यांना सांगू दे काय बघितलेली आपण, सांगा डेफिनेशन. येत नाही का? येत नाही का? ऑनलाईन एक्झाम आहे म्हणून तुम्ही अभ्यासच करत नाही. इकडं लेक्चर चालू, दुसरीकडे वेगळंच काम चालू असते. युनिट फर्स्ट शिकवताना पण असंच अटेंड केलेत का लेक्चर आधी पण? मग काय येत नाही डेफिनेशन नॉर्मॅलिटीची? काय येत नाही? असाइनमेंट लिहिताना कसं लिहिताय तुम्ही? गाणी ऐकत असाइनमेंट लिहिताय का? लिहिताय ना? मग कसं लिहिताय असाइनमेंट? वाचून सगळे नोट्स लिहिताय का? काय बघितली होती डेफिनेशन? थोडं तर काय तर आठवत असेल का नाही? नॉर्मॅलिटीची डेफिनेशन काय बघितली होती? रोल नंबर आज प्रेझेंटच नाहीत काय लेक्चरला? रोल नंबर 57 रोल नंबर. येस मॅम. डिफाइन नॉर्मॅलिटी. नॉर्मॅलिटीची डेफिनेशन येते का तुम्हाला? रोल नंबर 57. बघितले का कुठं? मग आठवली का? रोल नंबर 57 तुम्हाला येत नाही का नॉर्मॅलिटीची डेफिनेशन? येत नाही तर नाही म्हणा. रोल नंबर 39 रोल नंबर. येस मॅम. डिफाइन नॉर्मॅलिटी. नॉर्मॅलिटीची डेफिनेशन काय बघितलेली आपण? इक्विव्हॅलेंट वेट आहे का? इक्विव्हॅलेंट वेट असून काय? कुणालाच काहीच आठवत नाही युनिट फर्स्ट मधलं. आठवली का? सांगा डेफिनेशन काय बघितलेली? Equivalent weight of solute per liter of solution. Okay.
कोणी सांगितली डेफिनेशन आता? मॅम मी. ओके ठीक आहे. तर बघा आपण काय डेफिनेशन बघितलेली, नॉर्मॅलिटीची नंबर ऑफ इक्विव्हॅलंट वेट ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम इन लिटर. ठीक आहे. आता बघा नॉर्मॅलिटी कॅल्क्युलेट कशी करायची आपल्याला, हे जे काही नंबर ऑफ इक्विव्हॅलंट वेट ऑफ सोल्यूट आपल्याला कॅल्क्युलेट करायची, ती कशी कॅल्क्युलेट करायची, इक्विव्हॅलंट मास डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट, जे काही सोल्यूट दिला असेल तुम्हाला काय करायचं आपल्याला, मॉलिक्युलर सॉरी गिवन मास, इक्विव्हॅलंट वेट कसं करायचं आपल्याला, गिवन मास ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय इक्विव्हॅलंट. ओके. आता बघा नॉर्मॅलिटी पण सेम, मोलॅरिटी जशी आपण कॅल्क्युलेट केली तशी नॉर्मॅलिटी कॅल्क्युलेट करायची आपल्याला. जे काही नंबर ऑफ इक्विव्हॅलंट वेट ऑफ सोल्यूट आहेत ते आपल्याला कशी कॅल्क्युलेट करायचे, गिवन मास ऑफ सोल्यूट अँड डिवायडेड बाय इक्विव्हॅलंट मास. इक्विव्हॅलंट मास म्हणजे काय घ्यायचे, तिथं मॉलिक्युलर वेट घ्यायचं आपल्याला सोल्यूटचं. ओके. अँड गिवन मास म्हणजे आपल्याला तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये दिलेलं असणार गिवन मास किती घ्यायचंय आपल्याला, 20 ग्रॅम घ्यायचंय, 40 ग्रॅम घ्यायचंय, तेवढे तुम्हाला दिलेलं असणार. आणि व्हॉल्यूम इन लिटर, आता बघा जे काही एमएल मध्ये एमएल मध्ये डिझॉल्व करा दिलं असेल तर ते आपल्याला कन्वर्ट करून घ्यायचंय लिटर मध्ये. ओके. लिटर मध्ये कन्वर्ट केल्याशिवाय तिथं व्हॅल्यू ऍड करायचे नाहीत, नाहीतर कॅल्क्युलेशन चुकतंय नंतर. अशी नॉर्मॅलिटी कॅल्क्युलेट करायची आपल्याला. लक्षात आले नॉर्मॅलिटी कशी कॅल्क्युलेट करायची. आता जर समजा तुम्हाला सांगितलं 2 नॉर्मल NaOH सोल्युशन बनवतो, तुम्ही कसं बनवणार, 2 नॉर्मल NaOH सोल्युशन बनवायला सांगितलं तर तुम्ही इक्विव्हॅलंट वेट किती घेणार सोल्यूटचं, 2 नॉर्मल NaOH सोल्युशन बनवायला सांगितलं तुम्हाला, तुम्ही कसं बनवणार. बालाजी गाडगे तुम्ही सांगा 2 नॉर्मल NaOH कसं बनवणार तुम्ही. आता फॉर्म्युला तर समोर आहे, कसं बनवणार तुम्ही. कॅल्क्युलेट काय करायचंय तुम्हाला. मग 2 नॉर्मल NaOH कसं बनवणार. इथं या ब्लॅक बोर्डवर सांगा कसं बनवायचं, या इथं समोर. या की 2 नॉर्मल NaOH सोल्युशन बनवायचे, कसं कॅल्क्युलेशन करणार इथं करून दाखवा. काय पाहिजे तुम्हाला, डस्टर पाहिजे का, तसं तुम्ही कॅल्क्युलेट करणार. तिथं करून दाखवा कसं करणार, तुम्ही करून दाखवा. करून दाखवा कसं कॅल्क्युलेट करणार तुम्ही, 2 नॉर्मल NaOH कसं कॅल्क्युलेट करणार. लिहा तिथं, बघू नका माझ्याकडे, लिहा तिथं कसं कॅल्क्युलेट करणार तुम्ही, लिहा तिथं. फॉर्म्युला समजलं नाही का तुम्हाला. आता तिथं काय काय दिले टाका ना व्हॅल्यू, काय काय दिले, 2 नॉर्मल NaOH आपल्याला बनवायचंय, तर नॉर्मॅलिटी दिले 2 बनवायचे आपल्याला. नॉर्मॅलिटीचं कॉन्सन्ट्रेशन तर माहिती दिलंय आपल्याला सोल्युशन,
2 हा आणि गिवन इक्विव्हॅलंट मास किती आहे NaOH 40 तिथे करा व्हॅल्यू ऍड करा तिथे गिवन मास कुठं दिले आपल्याला अजून गिवन मास ऑफ सोल्यूट माहितच नाही 2 नॉर्मल NaOH कसं बनवायचं तुम्ही का बोलताय ते कसे कॅल्क्युलेट करते ते बघा हा करा 2 नॉर्मल NaOH बनवायचे कसं बनवणार तुम्ही फॉर्म्युल्याकडे बघा तिथं काय काय दिलंय तिथं ती फॉर्म्युला ही करा काय काय दिले तिथं लिहा नॉर्मॅलिटी दिली आपल्याला किती दिले नॉर्मॅलिटी हा हा तिथं लिहा 2 लिहा तिथं नॉर्मॅलिटीच्या खाली नंबर ऑफ इक्विव्हॅलंट वेट ऑफ सोल्यूट कसं कॅल्क्युलेट करणार 2/42 काय आहे हा मग ती नॉर्मॅलिटी तिथं का बरं घेणार आपण ती गिवन मास आहे का नंबर ऑफ इक्विव्हॅलंट वेट ऑफ सोल्यूट आपण कसं कॅल्क्युलेट करणार आहे गिवन मास ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय इक्विव्हॅलंट मास हा हा मग कसं कॅल्क्युलेट करणार ते नंबर गिवन मास किती दिले आपल्याला हा 2 दिले का गिवन मास आपल्याला गिवन मास दिलंच नाही 2 नॉर्मल NaOH आपल्याला बनवायचं आहे त्यामध्ये आपल्याला किती ऍड करायचं आहे सोल्यूट माहितच नाही आपल्याला दिलंय का गिवन मास ऑफ सोल्यूट दिलंच नाही आपल्याला तुम्ही परफेक्ट सांगेपर्यंत मी इथून जाणार ना सांगा लवकर 2 नॉर्मल NaOH तुम्हाला बनवायचंय तुम्ही कसं बनवणार तिकडे बघू नका त्या फॉर्म्युल्याकडे बघा काय काय दिलंय बघा आधी सांगा लवकर वेळ घालवू नका नेक्स्ट लेक्चर आहे कसं बनवणार सांगा लवकर 2 नॉर्मल NaOH बनवायचंय तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये सांगितलं तुम्हाला 2 नॉर्मल NaOH बनवा तुम्ही कसं बनवणार किती घेणार गिवन मास ऑफ सोल्यूट सोल्यूटचं मास किती घेणार कोण सांगेल अजून कसं बनवणार 2 नॉर्मल NaOH थांबा तुम्हाला ते तुषार नाईक नव्हते ना तुम्हाला समजलं कॅल्क्युलेशन सांगा ना कसं बनवायचं 2 नॉर्मल NaOH बनवायचं आपल्याला कसं बनवणार तुम्ही उभं राहायचं एखादा क्वेश्चन विचारल्यावर नॉर्मॅलिटीच्या लेक्चरला प्रेझेंट होता का काय नाही कसं बनवणार आहे त्यांच्या नोटबुक मध्ये बघू नका तुम्हाला काय समजलंय तेवढं सांगा इथे या ब्लॅकबोर्डवर कॅल्क्युलेशन करून टाका थांबा झालं की तुम्ही जाऊ नका बरं
कॅल्क्युलेशन करा तुम्ही कसं बनवणार ना नॉर्मली तुम्हाला बनवायचं येत नाही का तुम्हाला पण दिलंय काय काय व्हॅल्यू काय काय दिले ते कसे कसे दिले त्यात तेवढं तर समजतंय का का समजत नाही हा फॉर्म्युला समजला नाही का सांगा लवकर वेळ घालवू नका कसं बनवणार आहे तुम्ही नॉर्मली मोलॅरिटीचं कळालं का कॅल्क्युलेशन कसं करायचं तुम्हाला विचारते का समजलं का मोलॅरिटी कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे डायरेक्ट फॉर्म्युला असतंय का मोलॅरिटी कॅल्क्युलेशन करून दाखवा नॉर्मॅलिटी राहू द्या मोलॅरिटी कॅल्क्युलेशन करून फॉर्म्युला तर राहू मोलॅरिटी काय सांगितलं हा फॉर्म्युला लिहिला हाच लिहिलं विचार नाही किंवा तुम्ही सांगा हा फॉर्म्युला बरोबर आहे का लिहिलेला फॉर्म्युला समजला का पण कॅल्क्युलेशन काय नाही एखादं सोल्युशन सांगितलं की तुम्हाला एनएसएल बनवायचं कसं बनवणार त्यामध्ये नंबर ऑफ वेट ऑफ सॉल्यूट किती घेणार एनएसएल किती घेणार कसं घेणार सांगा लवकर 1 मोलार NaCl बनवायचं 1 मोलार सॉरी NaCl ब्लॅकबोर्ड वर येईल ना तुम्हाला लिहिता नोटबुक मध्ये करून दाखवता 1 मोलार NaCl बनवायचं सांगा लवकर कसं बनवणार रबी ऋषिकेश मगर तुम्हाला समजलं कॅल्क्युलेशन समजलं नाही का समजलं नाही कशाचं कॅल्क्युलेशन समजलं
जाऊ जागे बसायचं नाही उभं राहायचं जागी. मोलॅरिटी कॅल्क्युलेट कशी करायची समजलं नाही कुणालाच? तुम्हाला का नाही समजलं? लक्ष नव्हतं का मी फॉर्म्युला सांगताना? हॅलो, इकडे समजलंय सगळ्यांना मोलॅरिटी कशी कॅल्क्युलेट करायची? हॅलो, मोलॅरिटी कशी कॅल्क्युलेट करायची सगळ्यांना समजले का? कोणाला समजलं नाही राईज हँड करा. करंट ऑन पे तुम्हाला समजले? मोलॅरिटी कशी कॅल्क्युलेट करायची समजले? नॉर्मॅलिटी समजली कशी कॅल्क्युलेट करायची? कशात कन्फ्युजन होते? कशात? त्यामध्ये गिवन मास कसं दिलेलं असतं सोल्यूट मध्ये दिलेलं असणार आपल्याला. आता समजा जर 20 ग्रॅम इन 500 ml तर आपल्याला विचारलेलं असणार त्याची नॉर्मॅलिटी किती झाली त्या सोल्युशन मध्ये. आता 20 ग्रॅम जे काही NaCl असेल किंवा NaOH असेल ते दिलेलं असणार आपल्याला. इथे गिवन मास दिलंय सोल्यूटचं 20 दिलंय किंवा 40 काय असेल ते. हा आता इथे NaCl चे इक्विव्हॅलंट मास किंवा मॉलिक्युलर मास इथं आपल्याला लिहायचंय. तर आपण ह्या फॉर्म्युल्याने काय कॅल्क्युलेट केलं? नंबर ऑफ सोल्यूट नंबर ऑफ इक्विव्हॅलंट वेट ऑफ सोल्यूट हे कॅल्क्युलेट केलं आपण. ओके, व्हॉल्यूम इन लिटर मध्ये कसं करणार आपण? 1000 ml घेणार. ओके, यामध्ये आपल्याला नॉर्मॅलिटी समजली त्या फॉर्म्युल्यात टाकल्यावर किती नॉर्मल सोल्युशन झालं आपल्याला, किती कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन झालं. हे बघा आपल्याला काय करायचंय? आता बघा मी एक्झाम्पल ह्याच्यामध्ये दिलं होतं, क्विज मध्ये एक्झाम्पल दिलं होतं 20 ग्रॅम NaOH. आता मी NaOH घेते म्हणजे सारखं NaOH तुम्हाला नाही बनवायचं, दुसरं पण असू शकते NaCl, H2SO4. ओके, आता बघा 20 ग्रॅम NaOH दिले आपल्याला. 20 ग्रॅम NaOH in 500 ml. Find normality. आता तुम्हाला नॉर्मॅलिटी फाइंड आउट करायला सांगितले. आता इथे नॉर्मॅलिटीची व्हॅल्यू दिलेली नसणार आहे तुम्हाला. तिथं तुम्ही फर्स्ट कॅल्क्युलेशन काय करणार? नंबर ऑफ इक्विव्हॅलंट वेट ऑफ सोल्यूट. आता हे कॅल्क्युलेट कसं करायचं? फक्त हा वरचा भाग कसा कॅल्क्युलेट करणार? गिवन मास ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय इक्विव्हॅलंट मास. आता गिवन मास किती दिलंय NaOH चा? 20 दिलंय. 20 डिवाइडेड बाय NaOH चा मॉलिक्युलर वेट किती आहे? 40. ओके, ते किती झालं? 1 डिवाइडेड बाय 2. आता इथं 500 ml दिले. आता आपल्याला व्हॉल्यूम इन लिटर घ्यायचं सोल्यूट. आता इथं कन्वर्जन करायला लागणार आपल्याला, लिटर मध्ये कन्वर्ट करायचं. त्यामध्ये लिटर मध्ये कन्वर्ट केलं किती होणार? 0.5. ओके, आता इथं बघा हा जो काही गिवन मास आपण हे जे काही कॅल्क्युलेट केले नंबर ऑफ इक्विव्हॅलंट वेट ऑफ सोल्यूट ते किती येणार? 0.5. इथे कॅल्क्युलेट केले आपण. किती तिथे व्हॅल्यू टाकायची? 0.5 आणि डिवाइडेड बाय व्हॉल्यूम इन लिटर किती घेतलं आपण? 0.5 इज इक्वल टू 1. नॉर्मॅलिटी किती झाली? 1. ओके, लक्षात आलं आता नॉर्मॅलिटी कशी कॅल्क्युलेट करायची? कॉलेज कडे तुमच्या लक्षात आली का आता? मोलॅरिटी कशी करायची माहिती आहे का? मोलॅरिटी कॅल्क्युलेट कशी करणार? तुम्हाला यामध्ये सगळ्याची मॉलिक्युलर वेट माहित असलं. पुसू का ब्लॅकबोर्ड वरचं? लिहून घेतलंय फॉर्म्युला सगळ्यांनी? असं लिहून घ्या. नॉर्मॅलिटी इज इक्वल टू नंबर ऑफ इक्विव्हॅलंट वेट ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय व्हॉल्यूम इन लिटर. नंतर हा जो काही नंबर ऑफ इक्विव्हॅलंट वेट ऑफ सोल्यूट इज इक्वल टू गिवन मास ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय इक्विव्हॅलंट मास.
समजलं आता सगळ्यांना नॉर्मॅलिटी कशी कॅल्क्युलेट करायची. आता कोणते पण सोल्युशन सांगितलं तरी येईल बनवता. ओके बसा खाली. सगळ्यांच्या लक्षात आलं इकडं ऑनलाईन ज्यांनी जॉईन केले त्यांच्या लक्षात आलंय मोलॅरिटी नॉर्मॅलिटी कशी कॅल्क्युलेट करायची. Yes, ma'am. ओके प्रेझेंट द्या. रोल नंबर 11. Present, ma'am. 21. 23. 25. 27. 28. 35. 35. 40. 46. 52. 56. 56. स्टॉप करूया नेक्स्ट लेक्चर होईल तुमचं.
Hello. Yes, ma'am. I'm audible to all. Yes, ma'am. Screen is visible. Yes, ma'am. Today we discuss the ointment base. So in that first is the oleogenous or the hydrocarbon ointment base. These are the 4 types of the ointment base. सिलेक्शन कशावरून केलं होतं ते कोणकोणत्या प्रॉपर्टी पाहिजे सिलेक्शन साठी किंवा कशावरती डिपेंड आहे So in that first is the hydrocarbon or the oleogenous bases. Okay. Oleogenous bases are the non-aqueous formulations. Okay. So the oleogenous bases are the non-aqueous, means they are in oily nature. Okay. So they provide the emollient and the protective properties. Emollient means what? The substance which gives the smoothness or which protect the skin. Okay. जे smoothness येतो त्याच्यामुळे. And it is difficult to remove the hydrocarbon bases from the skin due to their oily nature. Because of their oily nature, they are stick on the skin. So it is a difficult to remove from the skin by washing the water. Okay. So example in that the oleogenous bases in that hard paraffin, white or yellow soft paraffin. Okay, the liquid paraffin and mineral oil, etc. Okay, these are the example of the oleogenous or the hydrocarbon bases which is used in the ointment preparation of the ointment. So the most of the early ointment bases used is extremely oleogenous in nature, but nowadays the material obtained from the plant, animal, okay, as well as synthetic origin are employed as the oleogenous ointment bases. ओके तर जे काही आधी वापरलेले oleogenous मीन्स ऑइली नेचरचे जे वापरले होते तर आता कशापासून जे प्लांट पासून ॲनिमल पासून किंवा सिंथेटिक ओरिजिन प्लांट आणि ॲनिमल हे कसं आहेत म्हणजे हर्बल प्लांट पासून जे घेतो ते हर्बल ओके मीन्स हे नॅचरल जे काही आपल्या इन्व्हायरमेंट मध्ये अवेलेबल असतं
त्याच्यापासून घेतो. ओके. आणि सिंथेटिक ओरिजिन म्हणजे जे आपण लॅबोरेटरीमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये प्रिपेअर करतो केमिकल, त्याच्यापासून हे ऑइंटमेंट बेस प्रिपेअर केलेले असतात. म्हणजे आताच्या काळात एक तर प्लांट, ॲनिमल किंवा जे सिंथेटिक आपल्या इंडस्ट्रीमध्ये तयार केलेलं असतं त्याच्यापासून हे ओलेजिनस हायड्रोकार्बन बेसेस तयार केले जातात. हा पॉइंट समजला? ओलेजिनस हायड्रोकार्बन हे ऑइली नेचर असतं. इट इज डिफिकल्ट टू रिमूव्ह फ्रॉम द स्किन बिकॉज दे आर इन ऑइली नेचर, सो डिफिकल्ट टू वॉशिंग बाय युझिंग द वॉटर. ओके. वॉटर आणि ऑइल हे अपोजिट असल्यामुळे ते वॉटरमध्ये मिक्स होत नाही आणि ते काय ऑइली नेचर मध्ये असल्यामुळे ते स्टिक होऊन राहतं आपल्या बॉडीवरती आणि इझिली ते वॉश होत नाही. नेक्स्ट बघा, दीज आर द बेसेस आर इमिसिबल विथ वॉटर. ऑइली असल्यामुळे ते इमिसिबल वॉटर बरोबर असते. नॉट ऍब्सॉर्ब बाय द स्किन, रिमेन ऑन द स्किन फॉर द प्रोलॉंग पिरियड ऑफ टाइम. इझिली काय होत नाही, ते ऍब्सॉर्ब होत नाही आपल्या स्किन मध्ये आणि ते स्किन वरती आहे तसंच राहतं एक लॉंग पिरियड ऑफ टाइम, खूप वेळापर्यंत. ड्राइंग आउट ऍब्सॉर्ब व्हेरी लिटल वॉटर फ्रॉम द फॉर्म्युलेशन ऑर फ्रॉम द स्किन एक्झोटेट्स. ओके. तर ह्यामध्ये काय की ते एकतर लवकर ऍब्सॉर्ब होत नाही आपल्या स्किन मध्ये आणि ते जास्त वेळ आपल्या बॉडीवरती राहतं. विदाउट ड्राय आउट म्हणजे ते ड्राय होत नाही. ओके. जर ते प्रोलॉंग पिरियड टाइम पर्यंत म्हणजे खूप वेळा जरी आपल्या स्किन वरती आहे तसं राहिलं तरी ते ड्राय होत नाही. ऑइल कसं ड्राय होत नसतं. जर ते ऍक्वियस नेचर मध्ये असेल तर काय होतं की आपल्या इन्व्हायरमेंट मधील जे टेम्परेचर किंवा सनलाइट मुळे काय होतं की वॉटरचे इव्हॅपोरेशन होतं ऍक्वियस असल्यामुळे. पण हे काय नॉन ऍक्वियस आहे, ऑइली आहे आणि ऑइल काय इव्हॅपोरेट होत नाही, त्यामुळे ते खूप वेळपर्यंत राहतं आणि ड्राय होत नाही. ओके. So inhibit the water loss from the skin by the forming the waterproof film. जे काय आपल्या स्किन मधून जे वॉटर लॉस होतं म्हणजे आपल्या बॉडीमध्ये काय स्वीट ग्लँड्स आहेत. ओके. म्हणजे घाम येतो म्हणजे ते काय वॉटर, त्याच्यात वॉटरच प्रमाण जास्त असतं. म्हणजे काय वॉटर आपल्या बॉडीतून जे काय बाहेर पडतंय ते इनहिबिट करतं म्हणजे काय थांबवतं. ओके. लॉस होऊ देत नाही आपल्या बॉडीतील जे काही वॉटर. आपण मोस्टली उन्हाळ्यात काय होतं की स्वीटनिंग जे प्रमाण असतं ते जास्त असतं कारण बॉडी टेम्परेचर आपलं मेंटेन ठेवण्यासाठी काय होतं स्वीट ग्लँड असतात ते सिक्रेट करतात स्वीट. ओके. इनहिबिट द वॉटर लॉस फ्रॉम द स्किन बाय द फॉर्मिंग द वॉटरप्रूफ फिल्म. आणि हे ऑइली नेचर असल्यामुळे काय होतं की वॉटरप्रूफ फिल्म त्यावरती आपल्या स्किनवर तयार करतं आणि त्यामुळे काय होतं की स्किन मधील जे म्हणजे आपल्या बॉडी मधील जे वॉटर आहे ते लॉस होत. ओके. देन इम्प्रूव्हिंग द हायड्रेशन or many encourage the penetration of the medica through the skin. Improve the hydration may encourage the म्हणजे काय पेनिट्रेशन जे काय स्किन वरती जे आपण काय ऑइंटमेंट अप्लाय करतोय तर ते आपल्या बॉडीमध्ये जाण्यासाठी इम्प्रूव्हमेंट करते. ओके. त्याची जी प्रोसेस आहे ती इन्क्रीज करते. नेक्स्ट बघा ऍब्सॉर्प्शन ऑर द इमल्सिबल बेसिस. ओके. दिस इज द नेक्स्ट ointment base. Absorption base or the emulsifiable bases. Okay. In the absorption base contain the small amount of water. Okay. आता आपण काय बघितलं जे हायड्रोकार्बन किंवा ओलेजिनस बेस आहे ते पूर्ण नॉन एक्वेस आहे म्हणजे ऑइली नेचर मध्ये आहे. ओके. आणि जे काय ऍब्सॉर्प्शन बेस आहे तर स्मॉल अमाउंट ऑफ मध्ये वॉटर आहे, थोड्या प्रमाणात वॉटर आहे. ओके. They are provide relatively less emollient property than the hydrocarbon base. Emollient म्हणजे काय स्मूथनेस आपल्या बॉडीवरती येतो. ठीक आहे. आपली बॉडी आहे ती आपली जी स्किन आहे ते काय होतं की प्रोटेक्ट राहते. ऑइंटमेंट कसं असतं ऑइली नेचर मध्ये असतं. मोस्टली काय असतं की ऑइल त्यात जास्त असतं आणि आपली स्किन एक स्मूथ म्हणजे जी ड्राय पडते स्किन ती स्मूथ होते. ओके.
प्रोटेक्ट होते. तर ह्यामध्ये बघा ऍब्सॉर्प्शन बेस मध्ये काय आहे, थोड्या प्रमाणात वॉटरचं प्रमाण आहे आणि मग ते काय होतं की जे काय इमॉलियंटचा जो इफेक्ट असतो ऑइलचा तो जास्त असतो वॉटरपेक्षा. ओके, ह्यामध्ये वॉटर जास्त असल्यामुळे काय ते इमॉलियंटचा जो काय इफेक्ट आहे तो थोडा कमी आहे. इट इज अ रिलेटिव्ह लेस इमॉलियंट प्रॉपर्टी दॅन द हायड्रोकार्बन bases. Okay, these bases are generally anhydrous substance which have the property of the absorbing considerable quantity of water but still the retaining their ointment like consistency. Okay, तर यामध्ये बघा जनरली अनहायड्रस सबस्टन्स ह्यामध्ये असतात आणि त्याची प्रॉपर्टी काय आहे की ऍब्सॉर्ब, ते वॉटर मध्ये ऍब्सॉर्ब होतं बट स्टील रिटेनिंग देअर ऑइंटमेंट लाईक कन्सिस्टन्सी. जर ते वॉटर मध्ये जरी ऍब्सॉर्ब होत असले किंवा त्यामध्ये वॉटर जरी असलं स्मॉल अमाऊंट मध्ये ऑइंटमेंट बेस मध्ये, ओके, ऍब्सॉर्प्शन बेस मध्ये थोड्या प्रमाणात वॉटर असतं आणि हे वॉटर असलं तरी त्याची कन्सिस्टन्सी म्हणजे जे काही आपलं त्याचं नेचर आहे, थिकनेस असेल, ओके, त्याचं जे स्ट्रक्चर आहे, स्मूथनेस असेल, ओके, कन्सिस्टन्सी आपण कशी चेक करतो तर समजा की पी वर आता हायड्रोकार्बन बेस आपण घेतलाय, तो आपल्या स्किन वरती अप्लाय केला, ओके, त्याचं जे स्मूथनेस आहे, त्याची कन्सिस्टन्सी आहे, ओके, एक कन्सिस्टन्सी म्हणजे युनिफॉर्म हे पाहिजे, युनिफॉर्म स्ट्रक्चर पाहिजे त्याचं, सगळं जे ऑइंटमेंट घेतो त्याचं युनिफॉर्म स्ट्रक्चर पाहिजे, ओके, आणि जे काय ऍब्सॉर्प्शन बेस घेतो त्याचा स्मूथनेस किंवा त्याचं स्ट्रक्चर टेक्स्चर कसं आहे आणि जे काय आपण हायड्रोकार्बन बेस घेतो त्याचं टेक्स्चर कसं आहे, ओके, दोन्हीचं टेक्स्चर सेमच असतं, फक्त ह्यामध्ये थोड्या अमाऊंट मध्ये वॉटर असतं. जसं प्रॉपर आयडियल प्रॉपर्टी आहे ऑइंटमेंटच्या त्याच फॉलो करतोय ऍब्सॉर्प्शन बेस सुद्धा. ओके, जे काही ऑइंटमेंट बेसच्या जे काही स्टँडर्ड प्रॉपर्टी आहे असं असं पाहिजे, ओके, स्टँडर्ड त्या प्रॉपर्टी असल्या तरच ते स्टँडर्ड झालं, ओके, म्हणजे ते पास झालं आपल्या मार्केटमध्ये येण्यासाठी किंवा ते प्रिपेअर करण्यासाठी. ओके, तर ते जे काही कन्सिस्टन्सी असतात एक आयडियल प्रॉपर्टीज असते त्या ऑइंटमेंटच्या त्या सगळ्या फॉलो करतोय, फक्त त्यामध्ये स्मॉल अमाऊंट मध्ये वॉटर असते. ओके, दे हॅव द टू टाइप्स, त्यामध्ये दोन टाइप आहेत बघा, नॉन इमल्सिफाईड बेस अँड द वॉटर इन ऑइल इमल्शन बेस. आता ह्यामध्ये बघा ऍब्सॉर्प्शन बेस ह्याला अजून एक नाव आहे इमल्सेबल बेस, म्हणजे काय इमल्शन सारखं. ओके, बघा त्यामध्ये दोन टाइप आहेत, नॉन इमल्सिफाईड बेस अँड द वॉटर इन ऑइल इमल्शन बेस. Okay, O by W and W by O means what? What is the long form of the O by W? And W by O? Water in oil. Okay. So in that first is the non-emulsified base. Non-emulsified base means those bases absorb water and aqueous solution and producing the W by O type of emulsion. Okay, W by O type of emulsion मध्ये कंटिन्युअस फेज काय आहे? O म्हणजे ऑइल आणि वॉटर काय आहे? डिस्पर्स फेज. म्हणजे लार्ज अमाऊंट मध्ये काय असणार आणि स्मॉल अमाऊंट मध्ये वॉटर. ओके, म्हणजे आपण बघतोय की हे काय ऑइंटमेंट बेस आहे, म्हणजे ह्यात ऑइल जास्त असणार आहे, ओके, आणि वॉटर कसं कमी आहे, म्हणजे ते त्याचे ग्लोब्युल्स तयार होतात आणि त्या ग्लोब्युल्स मध्ये मग ते आपले काही इन्ग्रेडियंट आहेत ते डिसॉल्व्ह होतात. ओके, सो इन दॅट एक्झाम्पल इज द वूल फॅट, वूल अल्कोहोल, बेवॅक्स. इट इज द एक्झाम्पल ऑफ द नॉन इमल्सिफाईड बेस. ओके, म्हणजे त्यात काय होतं की त्या बेस मध्ये वॉटर ऍब्सॉर्ब होतं किंवा ऍक्वियस सोल्युशन ऍब्सॉर्ब होतं आणि काय होतं की W by O टाइप ऑफ इमल्शन प्रिपेअर होतं. ओके, इमल्शन सेमी सॉलिडोसिस फॉर्म प्रिपेअर करताना आपण बघा इमल्सिफाइंग एजंट किंवा इमल्सिफायर असं पण ऍक्टिव्ह जे काही इन्ग्रेडियंटची तुम्हाला लिस्ट दिली त्यामध्ये काय काय आहे? ओके, चेक करा नंतर. तर त्यामध्ये काय आहे, इमल्सिफायर हा पण एक घटक आहे. जसं की आपण इमल्शन मध्ये काय आहे, इमल्सिफाइंग एजंट मेन इन्ग्रेडियंट आहे, सस्पेन्शन मध्ये काय सस्पेंडिंग एजंट मेन आहे. तसेच ऑइंटमेंट मध्ये थोड्या अमाऊंट मध्ये इमल्सिफाइंग एजंट तिथे लागतो. जसं की ऍब्सॉर्प्शन बेस मध्ये काय होतं की हे इमल्शन प्रिपेअर होतंय O by W आणि W by
ओके. हा तेच की W/O टाइप ऑफ इमल्शन असते, म्हणजे त्यात ऑइल जास्त असतं, फक्त थोड्या प्रमाणात वॉटर असतं. बी वॅक्स म्हणजे माहिती आहे हा, मधमाशांपासूनच जे असतं वॅक्स, म्हणजे मध काढून जे निघतं, मध आपण म्हणजे हनी आपण खायला घेतो आणि जे राहतं त्याला काय म्हणतात, बी वॅक्स. ओके, तर ते कशाचं एक्झाम्पल आहे, नॉन इमल्सिफाइंग बेस. Then water in oil emulsion base. Those bases have the capability of absorbing more water and have the properties of non-emulsifying bases. Okay. तर ह्याच्यामध्ये जास्त अमाउंट मध्ये वॉटर ऍब्सॉर्ब करण्याची कॅपॅसिटी असते ह्या बेस मध्ये. हॅव द प्रॉपर्टीज ऑफ द नॉन इमल्सिफाईड बेस. त्याच्या ज्या काय प्रॉपर्टी आहे नॉन इमल्सिफाईडच्या बेसच्या सेम वॉटर इन ऑइल इमल्शन मध्ये आहे. ओके, समजतंय? बघा त्यामध्ये थोड्या अमाउंट मध्ये म्हणजे नॉन इमल्सिफाइंग बेस मध्ये काय आहे की ऍक्वेस सोल्युशन किंवा ऍब्सॉर्ब वॉटर करण्याची कॅपॅबिलिटी स्मॉल आहे. ओके, आणि तिथे काय होते की W/O टाइप ऑफ इमल्शन तिथे प्रिपेअर होते. ओके, तर हे नॅचरली जसं वूल फॅट, वूल अल्कोहोल आहे, तर हे नॅचरल जे काय हर्बल किंवा नॅचरल जे प्रॉडक्ट आहे त्याच्यामध्ये हे बघा मिळतं. तसंच वॉटर इन ऑइल इमल्शन बेस मध्ये बघा त्याची कॅपॅबिलिटी ऍब्सॉर्ब करण्याची वॉटरची जी कॅपॅसिटी असते ती जास्त असते. ओके, नॉन इमल्सिफाइंग बेस पेक्षा. एक्झाम्पल इज अ हायड्रस वूल फॅट. ओके, ऍब्सॉर्प्शन बेस मध्ये बघा लेस offensive than the hydrocarbon bases, then incorporation of aqueous solution is possible. आता ह्याच्या प्रॉपर्टीज आहेत की absorption बेस कसं असतं. म्हणजे जे काय आहे इमोलंट प्रॉपर्टी आहे absorption बेसची ती लेस असते than the hydrocarbon base. Incorporation of aqueous solution is possible. Aqueous solution ह्यामध्ये इनकॉर्पोरेशन मीन्स व्हॉट, मिक्स करणे. ओके, त्यामध्ये मिक्स करणे. तर त्या ऍक्वेस सोल्युशन ह्यामध्ये त्या ऑइंटमेंट मध्ये त्या ऑइली फेज मध्ये ऍड करणं हे पॉसिबल असते ह्या ऍक्वेस बेस मध्ये. ओके, इझियर टू स्प्रेड त्यामध्ये थोड्या प्रमाणात वॉटर असल्यामुळे काय होतं की ती इझिली स्प्रेड होतं देन अदर ऑइंटमेंट बेस. देन गुड एमोलंट मीन्स व्हॉट, ते एवढं चांगलं म्हणजे जसं की हायड्रोकार्बन बेस आहे, ऑलेजिनस बेस आहे, त्याचं इमोलंटची प्रॉपर्टी जास्त असते. ओके, ते एक्सलंट इमोलंट आहे. तर हे कसं आहे, गुड आहे. दे आर हायड्रेट द स्टार्टियम कोर्नियम. ते काय करतं की स्टार्टियम कोर्नियम जसं आपण की स्किन वरचा एक पार्ट बघितला होता, वरचा जे आहे 2 लेयर, ओके, त्याला हायड्रेट करते. त्यानंतर डिफिकल्ट टू वॉश फ्रॉम द स्किन, मोस्टली W/O टाइप ऑफ इमल्शन. सेम जसं हायड्रोकार्बन बेस डिफिकल्ट होतं वॉश करण्यासाठी, सेम तसंच W/O टाइप ऑफ इमल्शन जे आहे म्हणजे काय ऑइल जास्त आहे, वॉटर कमी आहे, तर ते इझिली वॉश होत नाही, ते डिफिकल्ट आहे वॉश करण्यासाठी. नेक्स्ट इज द इमल्शन बेस. Is water removable base or the water miscible base. This is the third type of the ointment base, emulsion base. These are the anhydrous hydrophilic absorb water with a low thermal conductivity. तर काय हायड्रोफिलिक आहे, ऍब्सॉर्ब म्हणजे हायड्रोफिलिक म्हणजे त्यामध्ये तो आला की वॉटर ऍब्सॉर्ब करण्याची त्याची प्रॉपर्टी जास्त आहे. अनहायड्रस आहे हे विथ लो थर्मल कंडक्टिव्हिटी, टेम्परेचर कमी टेम्परेचर. ओके, सो इट इज इझी टू रिमूव्ह द दिस बेस फ्रॉम द स्किन ड्यू टू देअर हायड्रोफिलिक
nature. And the hydrophilic nature means what? It is loving to the water. It is loving to the water soluble. So it means what? In that base, higher amount of water is present. So it is easily removed from the skin because of the large amount of water. Okay. These are used to form the oil in water immersion for the topical application. Okay. म्हणजे हे इमर्शन बेस आपण कशासाठी यूज करतोय तर ऑइल इन वॉटर मीन्स OW type of immersion. In that large amount of water is present means continuous phase or the dispersed medium is a water. Okay, OW type of immersion आपण म्हणतोय water in oil means continuous phase or the dispersed media is a water or the dispersed phase is a oil. समजतंय? Last bench. माझा आवाज येतोय ना? ओके, तर असे जे काय ऑइल इन वॉटर टाइप ऑफ इमर्शन मध्ये ही इमर्शन बेस मोस्टली यूज केले जातं का तर हे हायड्रोफिलिक आहे मीन्स वॉटर लवेबल आहे. ओके, त्यामुळे जास्त अमाऊंट वॉटरच्या त्यामध्ये ते यूज केले जातात. ओके, these are used as an emollient cleansing cream vehicle for the solid liquid drugs. They are also used as a emollient. त्याची इमोलंटची प्रॉपर्टी कमी असते पण ते इमोलंट मधून यूज केले जातात. ओके, ऍज कम्पेअर टू द हायड्रोकार्बन और द सेकंड इज अ ऍब्सॉर्प्शन बेस. त्याच्यापेक्षा ह्याची इमोलंटची प्रॉपर्टी कशी असते कमी असते कारण हायड्रोकार्बन जो बेस बघितला त्यामध्ये ऑइली पूर्ण ऑइल आहे. समजते? सेकंड जो आहे तो ऍब्सॉर्प्शन बेस. ऍब्सॉर्प्शन बेस मध्ये काय आहे थोड्या अमाऊंट मध्ये वॉटर आहे तर त्यामध्ये ते गुड इमोलंट आहे. ओके, आणि जे काही इमर्शन बेस आहे म्हणजे OW टाइप ऑफ इमर्शन आहे तर ते इमोलंटचं आहे पण तेवढं नाही की जेवढं हायड्रोकार्बनचं जे आहे पण जे काय त्याच्या प्रॉपर्टीज आहे इमोलंट करण्याच्या ओके तर त्या फॉलो करते. ओके, पूर्ण इमोलंट म्हणजे काहीच इमोलंट नाही असं नाही तर ऑइंटमेंट आपण यूजच काय करतो तर ते आपल्या स्किनला प्रोटेक्ट करण्यासाठी इमोलंट त्याचं नेचर देण्यासाठी मग ती प्रॉपर्टी ह्या बेस मध्ये आहे फक्त हायड्रोकार्बन बेस जेवढं देतो त्याच्यापेक्षा कमी आहे. ओके, आणि व्हेकल म्हणून पण यूज केलं जातं हा बेस म्हणजे हे बेस जे आहे ते व्हेकल्सच आहे. समजते तुम्हाला? जसं की आपण लिक्विडोसिस फॉर्म मध्ये व्हेकल कोणतं होतं सॉल्वंट वॉटर मिथेनॉल इथेनॉल हे काय झालं व्हेकल. तसं ऑइंटमेंट मध्ये काय बेस हेच व्हेकल आहेत. व्हेकल म्हणजे काय करतात ते ड्रग्स कॅरी करतात. ओके, त्यामुळे त्याला काय म्हणतात कॅरियर बेस. काल एक वर्ड आलता कॅरियर बेस. जे बेस ड्रग्स कॅरी करतात ओके त्याला काय म्हणतात कॅरियर बेस म्हणजे हेच बेस. ओके, एक्झाम्पल बघा कोल्ड क्रीम टाइप हायड्रस लॅनोलिन ऑइल वॉटर ऑइंटमेंट. ओके, दीज आर द कोल्ड क्रीम टाइप म्हणजे कोल्ड क्रीमचे जे टाइप मधले जे ऑइंटमेंट असतात ते जाणो 1 minute. ऑइल इन वॉटर कोल्ड क्रीम म्हणजे कोल्ड क्रीम मध्ये जे इमर्शन बेस आपण यूज करतोय तर ते कशामध्ये बघा इट इज यूज टू फॉर्म द ऑइल इन वॉटर इमर्शन. समजते? OW टाइप ऑफ इमर्शन. ज्या काही कोल्ड क्रीम ज्या आहे टॉपिकली यूज केले जातात. टॉपिकली म्हणजे काय लोकली त्या भागापुरत्या यूज केले जातात म्हणजे हातावरच असेल तर फक्त हाताला पायाचं असेल तर पायाला. ओके, त्याच्या कुठल्या स्किनवरती अप्लाय करतोय कुठल्या त्या जागेवरती लोकली त्या एरियावरती अप्लाय करतोय त्याला काय म्हणतात टॉपिकल यूज. ओके, तर OW टाइप ऑफ इमर्शन म्हणजे सॉरी OW टाइप ऑफ ते इमर्शन. ओके, तर कोल्ड क्रीम आहे हायड्रस लॅन्युलिन अँड water rose water ointment. Okay, in that base does not contain oily substance are called as a
ग्रेसलेस बेसेस. ओके, ज्या बेस मध्ये ऑइल कसलंच नाही, काहीच प्रमाणात नाही, त्याला काय म्हणतात? ग्रेसलेस बेसिस और कम्प्लिटली सोल्युबल इन वॉटर. ओके, ऑइल जे ग्रेस, आता ग्रेस जनरली तुम्हाला ग्रेस माहित असेल कसं असतं, ते ऑइली नेचर मध्ये असतं, म्हणजे ऑइलचं जास्त ते ग्रेस त्याला म्हणतात. ओके, आणि ज्यामध्ये ऑइलच नाही तर ते काय आहे? ग्रेसलेस आहे. म्हणजे ते काय पूर्ण सोल्युबल कशात आहे? ऍक्टिव्हेस, म्हणजे वॉटर मध्ये सोल्युबल आहे. समजतं? तर हे कसं आहे की इमल्शन बेस मध्ये लार्ज अमाउंट ऑफ वॉटर आहे. O by W टाइप ऑफ इमल्शन आहे. O by W टाइप ऑफ इमल्शन मीन्स ऑइल कमी आणि वॉटर जास्त. नेक्स्ट बघा, वॉटर सोल्युबल बेसिस. दे आर ऑल्सो नोन ॲज अ ग्रेसलेस ऑइंटमेंट बेस. वॉटर सोल्युबल बेसिस म्हणजे त्यामध्ये ऑइल अमाउंट काहीच नाही. ओके, इट इज अ oilless or the graceless. It is also known as a graceless ointment base. Okay, they do not contain any oleaginous component. They are water soluble and completely water washable. Okay, हे पूर्ण वॉटर सोल्युबल असतात आणि जे काही ऑलिजिनस कंपोनंट असतात म्हणजे ऑइल मध्ये डिझॉल्व असतात किंवा जे ऑइली नेचर्स असतात ते ह्या वॉटर सोल्युबल बेस मध्ये नसतात. समजते? हे पूर्ण वॉटर आहे. जसं जसं आपण फर्स्ट बेस कडून फोर्थ बेस कडे जाईल तसं काय होतं की वॉटरचं म्हणजे पहिल्यामध्ये काय पूर्ण ऑइल आहे, सेकंड मध्ये काय आहे थोड्या प्रमाणात वॉटर आहे पण जास्त अमाऊंट मध्ये काय आहे? ऑइल आहे. थर्ड मध्ये काय आहे? हा, सेकंड पेक्षा जास्त वॉटर आहे आणि जे काही फोर्थ आहे ते पूर्ण वॉटर आहे. ओके, म्हणजे जसं आपण फर्स्ट कडून फोर्थ कडे जाईल तसं ऑइलची क्वांटिटी कमी होत जाते आणि वॉटरची क्वांटिटी जास्त होते. ऑइलची कमी होते आणि वॉटरची जास्त, आणि फोर्थ पासून फर्स्ट कडे जाईल तसं वॉटरची कमी होत जाते आणि ऑइलची इन्क्रीज जाते. तर हे लक्षात ठेवायला, म्हणजे कोणत्या पार्ट लिहितोय आपण त्यामध्ये ऑइलचा अमाऊंट किती आहे, त्या सेकंड मध्ये किती आहे, थर्ड मध्ये किती आहे, फोर्थ मध्ये किती आहे. त्याचे काही वॉटर सोल्युबल बेस आहे ते पूर्ण वॉटर आहे, त्यामध्ये ऑइल काहीच नाही. ओके, ते त्याला काय म्हणतात? ग्रेसलेस ऑइंटमेंट बेस. आणि कम्प्लिटली वॉटर सोल्युबल असल्यामुळे किंवा त्यामध्ये कम्प्लिटली वॉटर असल्यामुळे ते इझिली वॉश होतं आपल्या स्किन वरून बाय युझिंग द वॉटर. ओके, सो these are the water soluble bases have the advantages. त्याचे advantages काय आहेत बघा? वॉटर सोल्युबल अँड वॉशेबल. ओके, ते वॉटर सोल्युबल असतं आणि इझिली वॉशेबल असतं बाय युझिंग द वॉटर. नॉन ग्रेसी, ऑइल कसं असतं? ग्रेस, जे स्टिकी असतं. ओके, सो इट इज अ नॉन ग्रेसी, नॉन स्टेनिंग. वॉटरचा अमाऊंट जास्त असल्यामुळे आवाज येतो माझं डबल येतो का? तर बघा, वॉटरचं प्रमाण जास्त असल्यामुळे जे काय ऑइल जो स्टेन पडतो, डाग पडतो, तो वॉटरच्या ह्या वॉटर सोल्युबल बेस मध्ये त्याचा स्टेन दिसत नाही किंवा डाग पडत नाही. ओके, सो नॉन ऑर लेस एक्लुझिव्ह मीन्स इमॉलियंट जे काय आहे ते त्या प्रमाणात कमी आहे, पूर्ण नाही असं नाही पण लेस असतं. ओके, द मोस्टली युज्ड फॉर द इनकॉर्पोरेशन ऑफ सॉलिड सबस्टन्स और इट इज अ स्टेबल. ओके, जे काही वॉटर सोल्युबल बेस आहे त्या मोस्टली जे काही सॉलिड ड्रग्ज आहेत, सॉलिड जे काही सबस्टन्स आहेत त्याला इनकॉर्पोरेशन म्हणजे ते मिक्स करण्यासाठी हे वॉटर सोल्युबल बेस आपण यूज केले जातं आणि हे स्टेबल असतं. ओके, दिस आर द ऍडव्हान्टेजेस. फर्स्ट इज द इट इज अ water soluble, easily washable, then non greasy. Due to this non greasy, they are easily washable from the skin. Okay, so they are non staining, then less emollient or the less what occlusive means कसं असतं ते इमोलेंटचं प्रमाण असतं पण तेवढं नसतं, म्हणजे कमी असतं. ओके, आणि ते कसं असतं की जास्त वेळ स्टिकी होऊन राहत नाही. जसं की हायड्रोकार्बन बेस जो आहे ते आपल्या बॉडीवरून
ते इझिली वॉश होत नाही. ओके, प्रोलॉंग पिरियड ऑफ टाइम पर्यंत ते राहतं, खूप वेळापर्यंत ते राहतं. तसं हे काय एकदा वॉश केलं का ते निघून जातं. ओके, आणि त्याचं जे काही सबस्टन्स, जे काही सॉलिड ड्राय फॉर्म मध्ये आहेत किंवा सॉलिड अमाऊंट मध्ये आहेत, ओके, जे काही सबस्टन्स आपण ऑइंटमेंट प्रिपेअर करण्यासाठी यूज करतोय, तर ते सोल्युबल होण्यासाठी हे बेस जो आहे तो यूज केला जातो. ओके, आणि हा जो बेस आहे तो स्टेबल आहे. आता तुम्ही म्हणाल की ह्यात वॉटरचा अमाऊंट जास्त आहे, मायक्रो ऑर्गॅनिझमचं कंटॅमिनेशन होण्याचे चान्सेस जास्त आहे. ओके, तर त्याच्यासाठी प्रिझर्वेटिव्ह पण यूज केले जातात. ओके, डिसएडव्हान्टेजेस बघा, may dehydrate the skin and the hinder percutaneous absorption. ओके, तर स्किन आहे ती डिहायड्रेट होते. म्हणजे काय, वॉटर लॉस होतो आपल्या स्किन मधून. का, तर जे काय हायड्रोकार्बन बेस आहे ते कसं ऑइली नेचर, वॉटरप्रूफ आपल्या स्किन वरती एक लेअर तयार करतं आणि मग स्किन मधून जे काय आपलं वॉटर आहे ते लॉस होत नाही. पण हे वॉटर कसं आहे की ते अप्लाय केलं, वॉटर बेस जरी ऑइंटमेंटचा आपण हा वॉटर सोल्युबल बेस यूज केला आहे ऑइंटमेंट बेस प्रिपेअर करण्यासाठी, आणि ते ऑइंटमेंट बेस आपल्या हँड वरती अप्लाय केलं, पण ह्यात काय वॉटर सोल्युबल बेस आहे, तर ते इझिली इव्हॅपोरेट होतोय आणि आपली स्किन आहे ती ड्राय पडते. समजते? आणि मग ड्राय पडल्यामुळे किंवा तो वॉटरप्रूफ जो लेअर इथे तयार होत नाही, त्यामुळे इझिली आपल्या स्किन मधून काय होतं की वॉटर बाहेर पडतं. ओके, आणि मग काय होतं की त्यालाच काय म्हणतात, डिहायड्रेशन. डिहायड्रेट होतं थ्रू द स्किन. एक्झाम्पल बघा, त्यामध्ये ट्रॅगाकॅन, जिलेटिन, पेक्टिन, सेल्युलोज डेरिव्हेटिव्स, then bentonite, sodium alginate are also used as a water soluble bases. Okay, तर इथे तुमचे जे काही ऑइंटमेंट बेस आहेत ते संपलेले आहेत. फर्स्ट कोणता आहे, oleaginous or the hydrocarbon base. Second is the absorption base. Then third is the emulsion base, or fourth is the water soluble base. Okay, these are the four type of base are used in the preparation of ointment. The preparation of ointment. Okay, तर ह्यामध्ये बघा ज्या काही मेथड आहे प्रिपरेशनच्या, 3 मेथड आहेत जी जनरली लार्ज स्केल वरती किंवा स्मॉल स्केल वरती यूज केले जातात. ओके, लार्ज स्केल म्हणजे इंडस्ट्रीमध्ये, स्मॉल स्केल म्हणजे लॅबोरेटरी मध्ये आपण जे काही स्टुडंट प्रिपेअर करतात ते. ओके, incorporation method, fusion method, and emulsification method. These are the 3 types of method used for the preparation of ointment. Okay, that first is the incorporation method. Okay, so the component of the ointment are mixed together by the various means until the uniform preparation has been attained. मिक्स करायचं, इनकॉर्पोरेशन म्हणजे काय, मिक्सिंग करायचंय. ओके, जे काही कॉम्पोनंट, जे काही प्रिपरेशन, ऑइंटमेंट प्रिपरेशन, जे काही इन्ग्रेडियंट, एक्सापियंट, जे इन्ग्रेडियंटची लिस्ट आहे, ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट, फेकल बेस, त्यानंतर ह्युमॅक्टंट, देन अँटीऑक्सिडंट, प्रिझर्वेटिव्ह, इमल्सिफायर, ओके, एक्सेट्रा. These are the ingredient used in the preparation of the ointment, and these are the ointment are mixed. These are the ingredient are mixed together by the various method or various ways until they are mixed. Uniform mixing or uniform preparation is a form. ते कधीपर्यंत मिक्स करायचं, जोपर्यंत त्याच्यापासून एक युनिफॉर्म प्रिपरेशन तयार होत नाही तोपर्यंत. ओके, 2 फेजेस वेगळ्या किंवा एक वेगळी येते, 3 फेजेस तयार होतात असं नाही. एक युनिफॉर्म म्हणजे एकसारखी जोपर्यंत फेज येत नाही तोपर्यंत ते मिक्स करत राहायचं. ओके, आता बघा स्मॉल स्केल वरती काय यूज केलं जातं, तर मॉर्टर अँड पेस्टल, त्याचबरोबर स्पॅच्युला, ऑइंटमेंट स्लॅब म्हणजे एक कशी असते, एक स्लाइड असते. ओके, पाटी बघितली लिहायची तशीच, किंवा एक सरळ स्ट्रेट अशी प्लेट, तसे काय असते की ऑइंटमेंट स्लॅब असते. तुम्ही
गुगल वरती सर्च करू शकता की ऑइंटमेंट स्लॅब कशी असते किंवा ते कसं प्रिपेअर करतात. ओके, तर एक अशी एक प्लेट असते किंवा सरळ एक स्ट्रेट प्लेट असते, तर त्याच्यावरती काय केलं जातं, तर जे काही ऑइंटमेंट बेस आपण यूज करणार आहे, जे काही इन्ग्रेडियंट यूज करणार आहोत ते मिक्स केले जातात. म्हणजे त्यामध्ये त्या स्लॅब वरती काय केलं जातं, पोर केले जातं. ओके, आणि मग ते काय आपल्या स्पॅच्युलाने मिक्स केलं जातं. आणि ते जर मिक्स होत नसेल किंवा त्याची साईज जास्त असेल तर मॉर्टर पेस्टर बघितलंय कसा असतो, नाही बघितला? युट्यूबवर किंवा गुगल वरती सर्च करा मॉर्टर पेस्टल कसा असतो. आपल्या घरातील उकळी कशी असते बारीक करायची, सेम जे खालचं असतं ज्यामध्ये आपण बारीक करतो मटेरियल असतं त्याला काय म्हणतात, मॉर्टर म्हणतात. आणि ज्यांनी अप्लाय करतोय प्रेशर त्याला काय म्हणतात, पेस्टल म्हणतात. ओके, घरातील आहे तेच आहे, फक्त त्याला स्टँडर्ड नाव दिलेलं आहे, मॉर्टर अँड पेस्टल. ओके, स्पॅच्युला म्हणजे चमचा टाईप असतं. ओके, स्पॅच्युलाने मिक्स करा त्या स्लॅब वरती किंवा मॉर्टर पेस्टलने ते मिक्स करा. हे स्मॉल स्केल वरती असतं, म्हणजे काय आपल्या लॅब मध्ये प्रिपेअर करतो ते. आणि इंडस्ट्रीमध्ये मग त्याला मोठे मोठे मिक्सर्स असतात. ओके, मिल्स असतात ऑइंटमेंटची. तर ट्रॅच्युरेशनची मेथड बघा. साईज रिडक्शन फर्स्टली काय केलं जातं, जे काही इन्ग्रेडियंट सॉलिड फॉर्म मध्ये आहेत ते त्याची साईज रिडक्शन केली जाते. ओके, ट्रॅच्युरेशन करून मॉर्टर पेस्टल मध्ये. ओके, देन लेविगेशन म्हणजे काय, मिक्स करणं किंवा उघडणे, माहिती काय म्हणतात त्याला, मिक्स म्हणजे साधं मिक्स झालं. आणि उघडणे किंवा माहितीये तुम्हाला, चंदनाचं आपण हे उघडतो त्या ह्याच्यावरती स्लॅब, सॉरी जे काही हे असतं त्याला काय म्हणतात, तर त्या प्रोसेसला म्हणजे जर ते मिक्स करायचं असेल लेविगेशन. ओके, देन मिक्स विथ बेस, असं घासून त्याला काय म्हणायचं, लेविगेशन. ओके, मिक्सिंग विथ बेस, जे काही आपण सॉलिड इन्ग्रेडियंट जे बारीक केलेले आहे किंवा त्याचं लेविगेशन केलेलं आहे तर ते मिक्स करायचं विथ बेस. देन स्पॅच्युलेशन ऑर द ट्रॅच्युरेशन. ओके, तर हे कसं मिक्स करायचंय, स्पॅच्युलेशन मीन्स स्पॅच्युला यूज करून जे मिक्स करतात त्याला स्पॅच्युलेशन म्हणतात. आणि ट्रॅच्युरेशन मीन्स त्यामध्ये काय केलं जातं की मॉर्टर आणि पेस्टल यूज केले जातात. ओके, देन मिक्सिंग द बेस टू प्रोड्यूस द फायनल वेट. आणि ते काही जे काही इन्ग्रेडियंट आपण बेस जे काही सगळे इन्ग्रेडियंट घेतलेले आहेत ते स्पॅच्युलाने त्या स्लॅब वरती मिक्स करायचे किंवा मॉर्टर पेस्टलने ते बारीक करून मग ते मिक्स करायचं. एक युनिफॉर्म साईज आणायचे आणि फायनल वेट जेवढं प्रिपेअर करायला सांगितले तेवढं ते आपण प्रिपेअर करायचं. ओके, ते मग पुढचे आहे ते होमोजेनायझेस आणि फिलिंग. ओके, म्हणजे सेम की जी साईज एक सेम नेचर आलं पाहिजे, युनिफॉर्म स्ट्रक्चर आलं पाहिजे, युनिफॉर्मिटी त्या कन्सिस्टन्सी सेम आली पाहिजे. ओके, तर ही जे काही ट्रॅच्युरेशन जे काही इनकॉर्पोरेशन मेथड मध्ये आहे, फेन बेस कंटेन्स हे कधी यूज केलं जातं, तर फेन बेस कंटेन्स सॉफ्ट फॅट अँड ऑइली or medicament is insoluble or the liquid, then this method is used. ओके, जे काही बेस आहे ते सॉफ्ट फॅटी आहेत किंवा ऑइल आहे, मेडिकामेंट काय आहे इनसोल्युबल आहे ते लिक्विड मध्ये. ओके, तर तेव्हा ही जी काही मेथड आहे ट्रॅच्युरेशनची किंवा स्पॅच्युलेशनची ही मेथड त्यामध्ये यूज केली जाते. ओके, द ऑइंटमेंट बेस्ड कंपोनेंट्स आर मिक्स अंटिल द युनिफॉर्म प्रिपरेशन इज अटेंड. कधीपर्यंत हे केले जातं मिक्स, जोपर्यंत ते युनिफॉर्म स्ट्रक्चर येत नाही, युनिफॉर्म कन्सिस्टन्सी येत नाही तोपर्यंत. बाय मिक्सिंग ऑर द स्टरिंग डिपेंड अपॉन दॅट बेस. तो बेस कसा आहे, मग मिक्स करायचा आहे का स्टर करायचा त्याच्यावरती. म्हणजे लिक्विड फॉर्म, आता वॉटरचा अमाऊंट जास्त असल्यामुळे त्याचं काय कसं असतं की नेचर जरा लिक्विड टाईप मध्ये असतं, त्यामध्ये काय करायला लागणार, ते स्टर करायला लागणार. आणि मग ऑइंटमेंटची जी काय आहे नेचर आहे सेमी सॉलिड. ओके, सेमी सॉलिड डोसेस फॉर्म करतोय म्हणजे त्यामध्ये थोड्या प्रमाणात लिक्विड
आणि थोडं सॉलिड म्हणजे असं दोन्हीचं कॉम्बिनेशन असणार आहे. ओके, लिक्विड बेस असेल आणि मग त्यात ड्राय पावडर असेल. ओके, लिक्विड आपण वॉटर बेस कशामध्ये यूज करतोय, जेव्हा जे काही मटेरियल आहे, जे काही इन्ग्रेडियंट आहे ते सॉलिड डोसेस फॉर्म मध्ये आहे. हे सॉलिड आहे, हे लिक्विड आहे, मिक्स केल्यानंतर काय होणार, सेमी सॉलिड डोसेस फॉर्म प्रिपेअर. तर ते मिक्स करायचंय का स्टर करायचंय हे त्या बेस वरती डिपेंड आहे. कुठला बेस आपण यूज करतोय आणि कोणतं ऑइंटमेंट आपण प्रिपेअर करतोय, कोणते इन्ग्रेडियंट त्यामध्ये यूज करतो ह्याच्यावरती ते डिपेंड आहे. ओके, नेक्स्ट बघा, त्यामध्ये बघा स्मॉल स्केल वरती मॉर्टर पेस्टल यूज केला आहे आणि लार्ज स्केल वरती ऑइंटमेंट मिल किंवा पॅनेटरी मिक्सर्स असतात. मिक्सर असतात त्याला आपण युनिफॉर्म मिक्स होण्यासाठी काही मिक्सर मध्ये बारीक करतो बरोबर. त्याच्यामध्ये मिल्स मध्ये सेम मिक्सर सारखेच असतात, त्यामध्ये बॉल्स असतात किंवा वेगवेगळे पॅडल्स असतात. देन इनकॉर्पोरेशन ऑफ इनसोल्युबल सॉलिड, हे काय झालं, सोल्युबल सॉलिड झालं. आता नेक्स्ट आहे जे काय इनसोल्युबल सॉलिड मध्ये कसं केलं जातं बघा. विथ द एड ऑफ द स्टेनलेस स्टील स्पॅच्युला और द हार्ड रब स्पॅच्युला the ointment component are prepared by thoroughly rubbing and the working of the component together on a hard surface until the product is smooth and uniform. त्यामध्ये काय केलं जातं, स्टेनलेस स्टीलचा स्पॅच्युला यूज केला जातो, तो का हार्ड असतो आणि ते काय केलं जातं की ते ऑइंटमेंट वरती काय केलं जातं की जे काही इन्ग्रेडियंट इनसोल्युबल आहेत त्या बेस मध्ये तर त्याला रब केलं जातं. ओके, घासलं जातं हार्ड, जोपर्यंत ते युनिफॉर्म होत नाही त्याची साईज किंवा ते मिक्स होत नाही तोपर्यंत त्याला फक्त ते त्याच्यावरती प्रेशर अप्लाय करून ते रब केलं जातं त्या हार्ड स्पॅच्युलाने. ओके, आणि एक स्मूथ युनिफॉर्म तिथे ऑइंटमेंट प्रिपेअर केले जातं. जे काही सॉलिड जे काही ड्रग्ज आहेत इनसोल्युबल आहेत त्या ऑइंटमेंट बेस मध्ये ते कसे प्रिपेअर केले जातात त्याचं ऑइंटमेंट, त्याच्यामध्ये स्टेनलेस स्टील किंवा हार्ड स्पॅच्युला यूज केला जातो आणि ते हार्ड त्यामध्ये रब केलं जातं त्या सरफेस वरती. ओके, आणि त्या सरफेस वरती रब केल्यानंतर काय होतं की ते जोपर्यंत तो युनिफॉर्म होत नाही तोपर्यंत त्याला रब करायचं, त्याला प्रेशर अप्लाय करून रब करायचं, बारीक करायचं. त्यामध्ये बघा जे काही पावडर आपण अगोदर रिड्यूस केलेले आहे, बारीक केलेले आहे, ती सिव मधून पास करायची. ओके, जे काही ज्याचा अमाऊंट युनिफॉर्म नाही, पावडरची जी काही साईज आहे, जे काही आपण सॉलिड ड्रग घेतो त्याची साईज जर युनिफॉर्म नसेल तर ते आधी रिड्यूस करायचे मॉर्टर पेस्टल मध्ये आणि युनिफॉर्म साईज येण्यासाठी ते काय करायचे, सिव मधून पास करायचे. सिव माहितीये, चाळणी. ओके, तर युनिफॉर्म साईज येण्यासाठी काय करायचे, सिव मधून ते पास करायचे. ओके, सिव मधून पास केल्यानंतर काय होतं की जे काही ग्रिटीनेस असतं ऑइंटमेंटचं ते प्रिव्हेंट होतात, म्हणजे जे गुठळ्या होतात ना. ओके, आपण जसं की पिठामध्ये पाणी टाकल्यानंतर काय होतं की गुठळ्या तयार होतात. ओके, मग त्याला युनिफॉर्मली मिक्स करायला लागतं. तसंच सेम की ऑइंटमेंट प्रिपेअर करताना एकसारखी जर साईज असेल त्या ड्राय जे काही हे आहे इन्ग्रेडियंट आहे तर एकसारखी साईज असल्यामुळे काय होतं की तिथे ग्रिटीनेस येत नाही. ओके, प्रिव्हेंट द ग्रिटीनेस ऑफ द ointment. The powder is then mixed with a proper portion of the base, means volume by volume until being uniform. आणि त्यामध्ये मग जेवढं काही व्हॉल्यूम आहे पावडरचं, जेवढं काही वेट आहे तेवढंच वेट किंवा जे व्हॉल्यूम आपण बेस घेतो ते मिक्स करायचं जोपर्यंत युनिफॉर्म स्ट्रक्चर मध्ये येत नाही. Dilution is continuously until all the proportion of powder and the base are combined together, blended. जोपर्यंत ते बेस किंवा ऑइल जे काही लिक्विड ऍड करायचं जोपर्यंत युनिफॉर्म जेवढा ड्रग त्यामध्ये घालायचा आहे, जेवढा बेस ठरलेला आहे, जसे की ऑलरेडी आपण कॅल्क्युलेशन करतो. तुम्हाला माहिती आहे कॅल्क्युलेशन म्हणजे आता एवढं घ्यायचं आहे, पहिला जेवढं प्रिपेअर करायचं आहे 20 ग्रॅम तयार करायचं आहे, त्यामध्ये पहिला इन्ग्रेडियंट किती आहे, दुसरा इन्ग्रेडियंट किती आहे. ओके, 20 ग्रॅम करण्यासाठी त्याचं प्रोपोर्शन किती आहे, जसं की स्टँडर्ड प्रोसिजर तुम्हाला दिलेली जाते, स्टँडर्ड वेट दिलेलं जातं आणि नेक्स्ट मग 1000 ml प्रिपेअर करण्यासाठी त्याचं पोर्शन एवढं आहे.
म्हणजे 1000 समजा ग्रॅम घेतलं बेट, तर 1000 ग्रॅम प्रिपेअर करण्यासाठी एक 10 ग्रॅम असेल, एक 50 ग्रॅम असेल, okay? अशा पद्धतीने असेल तर हे 10 ग्रॅम 1000 ग्रॅम प्रिपेअर करण्यासाठी हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. आपल्याला किती करायचंय 20 ग्रॅम करायचं असेल तर येते ना त्याच्या रिलेटिव्ह करून म्हणजे 1000 ला एवढं आहे तर 10 ला किंवा 20 ला किती याच्यावरून ती क्वांटिटी काढायची. ओके, आणि मग जेवढे काय क्वांटिटी काढलेली आहे ती पूर्ण मिक्स झाली पाहिजे आणि मिक्स होऊन ती काय युनिफॉर्म झाली पाहिजे. अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप त्यामध्ये ऍड करत राहायचं. देन नेक्स्ट बघा, बाय द लेविगेटिंग और द मिक्सिंग द सॉलिड मटेरियल इन द लिक्विड व्हेइकल. आता हा जो पार्ट आहे तो सगळा कशात आहे इनकॉर्पोरेशन मेथड मध्ये. इनकॉर्पोरेशन मेथड मध्ये सेकंड आहे ती फ्युजन आहे आणि थर्ड आहे ते इमल्सिफिकेशन मेथड आहे. ओके, सो हे जे काय आपण पार्ट बघितले आतापर्यंतचा तो कशात आहे इनकॉर्पोरेशन मध्ये आहे. आता बघा काय काय सेम आहे, डबल डबल वर्ड आलेले आहेत की मॉर्टर पेस्टल मध्ये साईज रिड्यूस करा. ओके, तर त्यामधून मग तुम्हाला किती कळलंय किंवा तुमच्या भाषेत तुम्ही मग ते किती लिहायचं समजते. पूर्ण आहे असंच लिहायची काही गरज नाही. तुम्हाला त्यातून काय कळलंय त्यातला मेन पार्ट कुठला आहे ओके तो किती मार्काचा क्वेश्चन आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. बाय द लेविगेशन म्हणजे समजलं. ओके, मिक्सिंग or the mixing the solid material in the liquid vehicle in which it is insoluble to make the smooth dispersion into the base. असं जे काही सॉलिड मटेरियल त्या लिक्विड मध्ये मिक्स करायचं आहे जे की इनसोल्युबल आहे त्या वॉटर मध्ये टू मेक द स्मूथ डिस्पर्शन इनटू द बेस. लेविगेशन म्हणजे उघडून किंवा ते बारीक करून ओके मिक्स करायचंय त्याला फोर्सफुल. त्यामध्ये लेविगेटिंग एजंट त्यामध्ये ऍड करायचे आहेत बघा. मिनरल ऑइल फॉर द बेस इन विच ऑइल्स आर द एक्सटर्नल फेज. मिनरल ऑइल त्यामध्ये मिक्स करायचं आहे ज्यामध्ये ऑइल काय आहे एक्सटर्नल फेज. ऑइल एक्सटर्नल फेज आहे म्हणजे काय ऑइलचा अमाऊंट जास्त आहे समजते. एक्सटर्नल फेज दोन फेज असतात. एक इंटरनल. इंटरनल म्हणजे कशी असते एक्सटर्नल ते बाहेरचे आहे. आता इथे काय आहे ऑइल. ऑइल जास्त आहे म्हणजे ती त्या साईडला जास्त आहे आणि ऑइल जास्त आहे म्हणजे काय वॉटर कमी आहे. त्यामध्ये काय यूज करायचंय मिनरल ऑइल. समजते का. जेव्हा एक्सटर्नल फेज येते जिथे जास्त आहे की त्या साईडला असते. O/W आणि W/O जास्त असतं एक्सटर्नल फेज असते ती हवेशीच्या ह्या साईडला असते. जे कमी असतं इंटरनल फेज किंवा डिस्पर्स फेज ते ह्या साईडला असतं. त्यामुळे कळायचं की O/W टाइप ऑफ इमल्शन मध्ये काय आहे वॉटर काय आहे एक्सटर्नल फेज आहे आणि ऑइल काय आहे इंटरनल फेज आहे. आणि W/O टाइप ऑफ इमल्शन मध्ये काय आहे ऑइल एक्सटर्नल फेज आहे म्हणजे जास्त प्रमाणात आहे. तुम्हाला दिसते. ओके, म्हणजे इथे काय यूज केले मिनरल ऑइल. म्हणजे ऑइल जेव्हा एक्सटर्नल फेज असेल ऑइल एक्सटर्नल फेज म्हणजे W/O टाइप ऑफ इमल्शन त्यामध्ये काय मिनरल ऑइल त्यामध्ये त्या बेस मध्ये मिक्स करायचं. कशासाठी तर ते जे काही इनसोल्युबल सॉलिड आहे त्या व्हेइकल मध्ये तर त्याची सोल्युबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी. नेक्स्ट बघा ग्लिसरीन फॉर द बेस इन विच वॉटर इज एक्सटर्नल फेज म्हणजे O/W टाइप ऑफ इमल्शन त्यात काय आहे वॉटर एक्सटर्नल फेज आहे.
should be physically and chemically compatible with the both the drug and the base. Okay. ते फिजिकली आणि केमिकल जे काही हे जे आपण लेविगेटिंग एजंट ऍड करतोय तर ते दोन्ही जे काही ड्रग्स दोन्ही जे बेस जे आहेत ड्रग आणि बेसला दोन्हीला पण काय आहे कम्पॅटेबल आहे म्हणजे त्याच्याबरोबर रिएक्शन फॉर्म होत नाही बेस जे त्या बेस बरोबर ज्या बेस मध्ये आपण हे लेविगेटिंग एजंट ऍड करतोय तर त्या बेस बरोबर किंवा ज्या ड्रग बरोबर त्याचा कॉन्टॅक्ट येणार आहे बेस मध्ये ऍड केल्यानंतर त्या ड्रग बरोबर किंवा त्या बेस बरोबर कोणतीही रिएक्शन त्यामध्ये फॉर्म होत नाही तर ते काय आहे कम्पॅटेबल आहे समजते किंवा त्याची ड्रग ड्रग इंटरॅक्शन अशी कोणती किंवा साइड इफेक्ट टॉक्सिक इफेक्ट त्यामध्ये प्रिपेअर होत नाही जेव्हा ते बेस मध्ये मिक्स केले जातं त्याचबरोबर त्यामध्ये ड्रग पण मिक्स केला जातो सो ऑल्सो द लेविगेटिंग एजंट शुड इक्वल इन द व्हॉल्यूम टू द सॉलिड मटेरियल जेवढं काय सॉलिड मटेरियल ऍड करतोय आपण तेवढंच त्यामध्ये लेविगेटिंग एजंट ऍड करायचं हे कधी ऍड करायचंय जेव्हा सॉलिड इनसोल्युबल असतं त्या बेसमध्ये व्हेइकल मध्ये समजतं लेविगेटिंग एजंट solid is insoluble in that vehicle or that base then addition of the levigating agent which is depend upon the which type of base is used okay so O by W type of base if it is in used then that glycerin is used okay means in that water is external phase and W by O type of emulsion is in that oil is external phase in that use the mineral oil as a levigating agent which increase that solubility of solid in that base so the next is bus 5 minutes घेऊया त्यामुळे सारखे ठीक आहे प्रेझेंट द्या रोल नंबर 1 रोल नंबर 1 Present, ma'am. 2 Present, ma'am. 3 रोल नंबर 3 प्रेझेंट आहात का absent 4 Present, ma'am. 5 roll number 5 Ma'am. 6 Present, ma'am. 7 Present, ma'am. 8 Present, ma'am. 9 Present, ma'am. 10 11 Present, ma'am. 12 Present, ma'am. 13 14 15 Present, ma'am. 16 17 Present, ma'am. 18 19 Present, ma'am. 21 22 23 24 Present, ma'am. 25 26 Present, ma'am. 27 27 roll number 27 absent 28 29 Present, ma'am. 30 Present, ma'am. 31 32 Present, teacher. 33 Present, 33 34 35 35 roll number 35 36 Present, ma'am. 37 Present, ma'am. 38 Present. 39 Present, ma'am. 40 40 roll number 40 41 42 Present, ma'am. 43 Present, ma'am. 44 45 Present, ma'am. 46 47 Present, ma'am. 48 49
Present, ma'am. 50, Present, ma'am. 51, Present, ma'am. 53, Present, ma'am. 54, 55, 56, 56. Roll number 56, 57, Present, ma'am. 58, 59, Present, ma'am. 60, Present, 61, ma'am. Present, 62, 63, present, ma'am. 64, 65, 66, कोण आहे 66? Absent 67, Present, ma'am. 68, 69. Present. Absent number बघा 3, 27, 35, 40, 56 and 66. 3, 27, 35, 40, 56 and 66. ओके त्यामधील कोण प्रेझेंट आहे का?